आमचं स्वागत आहे. आजचं व्याख्यान आहे मुलांच्या वयानुसार पालकत्वाचे टप्पे आणि सजगता. वक्त्या आहेत डॉक्टर वर्षा देशपांडे. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. त्या आयुर्वेद कन्सल्टंट आहेत. त्यांनी BA MS केलं आहे. त्या आयुर्वेद सत्वावजय चिकित्सक आहेत. क्लिनिकल सायकोलॉजिस्टही आहेत. MA क्लिनिकल सायकोलॉजी केलंय. बिहेवियर आर्ट थेरपिस्ट आहेत. डान्स मुवमेंट थेरपिस्ट आहेत. म्युझिक थेरपिस्ट आहेत. चाइल्ड पेरेंट काउन्सिलिंग करतात. ॲडोलसंट काउन्सिलिंग हे करतात. त्यांच्या एक्सपर्टाईज मध्ये आणखीही एक गोष्ट आहे, ती म्हणजे स्पेशल एज्युकेशन फॉर लर्निंग डिफिकल्टीज इन चिल्ड्रन. त्या स्कूल काउन्सिलर आहेत आणि वाघोली पुणे इथे ऑन कॉल कन्सल्टेशन करतात. आता मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद प्राची मॅम. माझा आवाज येतोय स्पष्ट? यस मॅडम. हो, येतोय. ओके, थँक्यू. सर्वप्रथम डॉक्टर यश वेलणकर सरांचे खूप खूप आभार की त्यांनी आपल्या या सत्व साप्ताहिक मिलन कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं. विषयाला सुरुवात करते. एक विनंती आहे सर्वांना त्यापूर्वी, जर तुमच्याकडे काही कागद पेन लिहायला असेल तर ठेवा. अशासाठी की मी प्रेझेंटेशन PPT फॉर्म मध्ये तयार करू शकले नाही. काही मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करावेसे वाटले तर असू द्या. आणि विषयाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा माझा जो टॉपिक आहे तो मांडण्यापूर्वी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण करूया. होपफुली त्याच्यामध्ये सगळे सहभागी होतील, कारण आपला जो सजगतेचा मंत्र आपल्याला सरांकडून मिळालेला आहे की माइंडफुल राहावं, तर त्यासाठी आत्ताच्या सगळ्या ज्या बातम्या चालू आहेत भारत पाक युद्धाच्या आणि नुकतंच मोदीजींनी जे संबोधन केलेलं आहे त्या सगळ्यामधून बाहेर पडून आता आपण काही मिनिट आपल्या या विषयावर लक्ष केंद्रित करावं या दृष्टीने एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेते आहे. तर उपस्थित सर्व श्रोत्यांना माझा असा छोटासा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं आहे आणि स्वतः ते नोट डाऊन करा तुम्ही जे कागद पेन घेतलं असेल त्यावर, किंवा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये आपापली उत्तरं नमूद करू शकता. तर विषय थोडा पालकत्वासंबंधी असल्यामुळे मी असं सांगेन सर्व सहभागी व्यक्तींना की तुमच्या पालकत्वाच्या प्रवासामधला सगळ्यात आनंददायी क्षण किंवा अनुभव किंवा आठवण तुमची काय होती किंवा काय आहे तुमच्या बरोबर, ती तुम्ही आठवून बघा आत्ता. मला माहितीये तुमच्यापैकी काही जण स्वतः पालक असतील, काही जण स्वतः पालक नसतील, पण तुमच्या पालकांबरोबरचे अनुभव नक्कीच आहेत. तर त्या जर्नीमध्ये, त्या प्रवासामधला तुमचा सर्वात आनंददायी असा कुठला क्षण आहे तो आठवून बघा. ज्यांना शक्य आहे त्यांनी चॅट बॉक्समध्ये थोडक्यात नमूद करा आणि ज्यांना ते शक्य नाही त्यांनी आपापल्या पुरता त्याची नोंद ठेवा. एक मिनिट या ऍक्टिव्हिटीला देते, म्हणजे आपण सर्वजण सजग होऊ आपल्या आजच्या विषयाकडे अधिक लक्षपूर्वक ऐकायला आणि समजून घ्यायला. ओके, मूल जन्माला आलं त्यावेळेचं किंवा बाबा झालो त्यावेळेचा. करेक्ट करेक्ट. अजून काही रिस्पॉन्सेस? येस, मुलाने दैदिप्यमान यश संपादन केले त्यावेळेचा. छान. काही जणांनी उत्तरं दिलेत पण सर्वांना ते शक्य नसावं, पण निदान मला असं वाटतं सगळेजण आता या विषयाकडे अधिक सजगतेने माइंडफुली समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तयार आहेत. तर आजचा माझा विषय आहे पालकत्वातील टप्प्यांची सजगता. तर सर्वप्रथम आपण या शीर्षकातल्या शब्दांबद्दल थोडक्यात समजून घेऊया. आपण जेव्हा पालकत्व म्हणतो
तेव्हा अर्थात ते मुलांचे आई वडील, लहान मुलांचे, मोठ्या मुलांचे हे पालक असं समजलं जातं सर्वसामान्यतः. फ्रँक क्लार्क यांनी दिलेली एक परिभाषा आहे, ती मी इथे नमूद करू इच्छिते. The most important thing parents can teach their children is how to get along without them. पालकत्व स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पालकांशिवाय म्हणजे आपल्याशिवाय मुलं पुढे कशी आयुष्य जगतात किंवा प्रगती करतात त्याची तयारी करून देणारं एक माध्यम म्हणून पालक असा त्याचा अर्थ म्हटलेला आहे. इतकं प्रॅक्टिकल किंवा इतकं समजूतदारपणे पालकत्व हे पद मिळवणं प्रत्येकाला जमतं असं नाही. कारण पालक म्हटलं की अर्धे पालक हे आम्ही मालक आहोत अशा भावनेने पालकत्वाची तयारी करत असतात. Parents can only give good advice or put them on the right paths, but the final forming of a person's character lies in their own hands. हे ॲन फ्रँक यांचं म्हणणं लक्षात घ्यायला हवं. पालक म्हणून आपण मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगू शकतो, कदाचित काही प्रमाणात शिकवू शकतो, पण त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व तयार होणार आहे त्यात पालक हा एकच घटक नसून बरेच घटक त्यात समाविष्ट असतात. हे खऱ्या अर्थानं जाणून समजून पालकत्व हे पद स्वीकारणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती सजगतेने पालकत्वाचा प्रवास सुरू करतात, जगतात असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे पालकत्व हे आपण मालक आणि ते आपल्या मर्जीने जगणारे कोणीतरी असं न समजता आपले ते प्रतिबिंब आहे असा सजग विचार प्रत्येक पालकांनी करायला हवा. कारण रॉबर्ट फल्गम यांनी जसं म्हटलंय की डोंट वरी दॅट चिल्ड्रन नेव्हर लिसन टू यू, वरी दॅट दे आर ऑलवेज वॉचिंग यू. पालक म्हणून आपण मुलांचे रोल मॉडेल असायला हवे आणि त्यासाठी आपण काय बोलतोय, आपण त्यांना काय सांगतोय हे महत्वाचं नसून आपण काय करतोय, आपण कसं वागतोय याकडे सजगतेने प्रत्येक पालकानं लक्ष द्यायला हवं. हा मोठा संदेश रॉबर्ट फल्गम यांनी दिलेला आहे. हे जर प्रत्येक टप्प्यावर पालकांनी समजून घेतलं तर माझं मूल जे म्हणेल ते किंवा मुलासाठी काहीही या एका टोकापासून ते माझा मुलगा किंवा मुलगी कसं माझं ऐकत नाहीत, मला नाही कसं काय म्हणू शकतो, या अगदी विरुद्ध टोक गाठण्यापर्यंत पालकांची परिस्थिती न राहता या दोन्ही टोकांचा बॅलन्स ते साधू शकतील. जिथे जमेल तिथे मित्रत्वाने, जिथे गरज आहे तिथे सामंजस्याने आणि जिथे शक्य आहे तिथे प्रेमाने असा पालक आणि पाल्य ह्यामधला बॉन्ड हा सुदृढ राहू शकतो. असं म्हणलं जातं की इट्स नॉट ओनली चिल्ड्रन हु ग्रो, पेरेंट्स डू टू. फक्त मुलंच वयाने मोठे होतात, वाढतात असं नव्हे, तर पालक सुद्धा या सर्व प्रक्रियेतून पुढे पुढे जातात. त्यामुळे पालकत्वातील टप्पे अशी थोडी विषयाची मांडणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पालकत्वाचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे पालकत्व स्वीकारण्याची तयारी. पालक बनण्यापूर्वीची तयारी शारीरिक, मानसिक, सामाजिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, आध्यात्मिक पातळीवर हवी असते. ती आपली झालेली आहे का याचा सजगतेने पहिल्यांदा विचार व्हायला हवा. पालकांचं वय, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्थान, कौटुंबिक वातावरण, मूल्य या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा येणाऱ्या मुलांवर होणार असतो. आयुर्वेदात असं सांगितलंय की ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज म्हणजे जेव्हा आपण गर्भधारणेचा विचार करतो, पालक होणार म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर आपण पालकत्वाचा प्रवास सुरू नसतो करत, तर गर्भधारणेपूर्वीच ऋतू म्हणजे ऋतुचक्रातला स्त्री पुरुष संबंध जेव्हा यायचा असेल त्यावेळेचं वातावरण, योग्य दिवस, क्षेत्र म्हणजे स्त्री शरीर जिथे गर्भ रुजणार आहे, अंबू म्हणजे रसतत्व ज्याला सोप्या भाषेत आजच्या भाषेत सांगायचं थोडक्यात म्हणजे अमनिओटिक फ्लुइड, अर्थात पुन्हा स्त्री शरीराचं स्वास्थ्य, पुरुष शरीराचं स्वास्थ्य, आणि बीज, स्त्री बीज आणि पुंबीज हे दोन्हीही स्वस्थ असायला हवेत. जेव्हा पालक होण्याची तयारी एखादं जोडपं करत असतं तेव्हा त्यासाठी दोघांचीही त्यामध्ये पूर्णतः इन्व्हॉल्वमेंट असायला हवी. त्यांची मानसिक स्थिती या गोष्टीला, नवीन जबाबदारीला स्वीकारायला पोषक असावी. सामाजिक स्थान हे रिस्पेक्टफुल, चांगलं असावं. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचं आणि सपोर्टिव्ह असावं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथपासून पालकत्वाच्या टप्प्याला सुरुवात होते. यामध्ये जे काही बदल ग्लोबली झालेले आहेत ते आपण सर्वांना माहिती आहे, ते मी खूप विस्तृत सांगणार नाही.
त्याबद्दल बोलणार नाही, पण बदलती सामाजिक रचना आणि त्यातून पालकत्वाच्या सुरुवातीचेच जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते वाढलेले आहेत असं आपल्याला सगळ्यांना मान्य करायला हवं. कारण ते दिसतंय आपल्याला आजूबाजूला. आई वडिलांचं वय वाढलेलं आहे, त्यानंतर विशिष्ट आर्थिक पातळी गाठल्याशिवाय मूल होऊ न देण्याचा निर्णय काही पालकांनी, तर काही पालकांनी मूल होऊच न देण्याचा निर्णय सुद्धा क्षमता असताना सुद्धा घेतलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. जेव्हा पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती त्यासाठी प्रयत्न करतात, त्यावेळेला त्यांनी हा पहिला टप्पा आहे आणि आपल्याला हा समजुतीने सामंजस्याने एकमेकांच्या सहमतीने या टप्प्याला सुरुवात करायची आहे हे निर्धाराने ठरवायला हवं. त्यासाठी सजग तुम्ही लहानच आहे ना अजून, मोठे झाले. ज्यांचा माईक सुरू आहे त्यांनी कृपया बंद करावा आपला माईक, अशी मी विनंती करीन. थँक्यू. माईक चेक करा. सो आजचा जो विषय मी मांडणार आहे, पालकत्वातील टप्पे, तो खरं तर मला अनुभव आलेल्या काही गोष्टी, त्यानंतर आम्ही शिकलेल्या काही गोष्टी, असा सगळ्यांचा विचार करून हा मुद्दा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये मी एका प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञाची एक थिअरी आहे त्याचा आधार घेणार आहे आणि त्या आधारे माझे काही मुद्दे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एरिक एरिक्सन हे मानसशास्त्रज्ञ सायको अनालिस्ट होते आणि त्यांनी स्टेजेस ऑफ सायकोसोशल डेव्हलपमेंट म्हणून त्यांची एक थिअरी मांडलेली आहे. त्यामध्ये एकूण 8 टप्पे, 8 स्टेजेस त्यांनी सांगितलेले आहेत बालकाच्या वाढीचे, आणि त्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर त्या बाळाचे, मुलाचे, व्यक्तीचे कसे कसे बदल होत जातात, त्यांची गरज काय असते, विशिष्ट त्या टप्प्यामध्ये त्या व्यक्तीला काय गरज असते, असं सगळं विस्तृत मांडलेलं आहे. तर जेव्हा आपण बालकाच्या वाढीतले टप्पे म्हणतो, त्या वाढीतल्या टप्प्यांबरोबर पालकांच्या सुद्धा वाढीचे टप्पे जर आपण मॅच करून जुळवून सांगितले, तर मला असं वाटतं ते खूप शास्त्रीय आहे, प्रॅक्टिकल आहे आणि फक्त पालक म्हणजे मुलांच्या प्रॉब्लेम्सनी त्रस्त अशा व्यक्ती अशी व्याख्या न होता मुलांना सपोर्ट करणारे, त्यांना सोबत घेऊन पुढे चालणारे म्हणून पालक या भूमिकेचा आपण सकारात्मक विचार होऊ शकतो, करू शकतो. जसं मी म्हणलं, पहिला टप्पा हा पालकत्वाचा, हा पालकत्व स्वीकारण्यापूर्वीपासूनच्या तयारीपासून सुरू होतो. तर शेवटचा टप्पा हा कधी असतो हे कोणी सांगू शकेल? पालकत्वाचा शेवटचा टप्पा कोणता आहे तुमच्या मते? मुलं स्वतःच्या पायावर उभा राहील हा शेवटचा टप्पा. ओके, जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहील हा शेवटचा टप्पा. अजून शेवटच्या आपल्या पायावर उभा राहील म्हणजे स्टेबल झाले, कुठंतरी स्थावर झाले, बिझनेस असू द्या, नोकरी असू द्या. म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्टेबल असं तुम्हाला म्हणायचं? यस यस. ओके, अजून कोणी यात ऍड करू शकतं? काही काही मत आहेत कोणाची? पालकत्वाचा शेवटचा टप्पा कुठला? आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या तो मनोबलाने चांगला झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे यात 2 टप्पे, 2 गोष्टी सांगितल्यात तुम्ही, आर्थिक दृष्ट्या स्टेबल किंवा समर्थ आणि मानसिक दृष्ट्या समर्थ. बरोबर. हे कधी होतं आयुष्यात? कोणी याला सांगू? काही वेळ काळ नाहीये मॅडम. करेक्ट करेक्ट. माणसावरती परिस्थिती जशी येते बरोबर, त्या वेळेवर तो अवलंबून आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. थँक्यू फॉर द रिस्पॉन्स. तर हेच म्हणजे ह्याच उत्तरापर्यंत मला थोडक्यात तुम्हाला आणायचं होतं की वन्स अ पालक ऑलवेज अ पालक. म्हणजे असं होणार नाही की लहान बाळ आहे तेव्हा मला जास्त पालक म्हणून जागरूक राहायला हवं, किंवा वयात येणारी मुलं आहेत म्हणून मला पालक म्हणून जास्त जागरूक राहायला हवं, किंवा आता मुलं मोठी झाली आहेत ते स्वतः पालक बनलेत तर आता आता माझा पालक म्हणून रोल संपलेला आहे. तर या सगळ्या समजुतींचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आपण तो विचार आजच्या या डिस्कशनमध्ये करणार आहोत. तर एरिक्सन यांनी सांगितलेल्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत सायकोसोशल डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रनच्या, त्यातली पहिली स्टेज आहे ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. ट्रस्ट म्हणजे विश्वास आणि त्याविरुद्ध अविश्वास, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे आस्था आणि त्याविरुद्ध अनास्था. ही जी आयडेंटिटी आहे, हे जे विशेषण आहे, ते मूलतः जन्मापासून ते साधारण बाळ 18 महिन्याचं होईपर्यंतची ही स्टेज एरिक एरिक्सन यांनी सांगितलेली आहे.
म्हणजे बालकांमध्ये पुढे व्यक्ती म्हणून जी आस्था किंवा अनास्था यांचा जो भाग आहे तो या जन्मापासून ते साधारण 18 महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये तयार होत असतो. कारण तुमच्या लक्षात आलं असेल 18 महिन्यापर्यंत बाळाची मुख्य गरज असते ती त्याला ऊब मिळावी, अन्न मिळावं किंवा कम्फर्ट मिळावा ही असते. त्याला जेवढं प्रेमानं हाताळलं जाईल, त्याला जेवढी शारीरिक जवळीक आई वडिलांची मिळेल त्या बाळाला वेळोवेळी त्याच्या गरजेनुसार झोप, अन्न अर्थात दूध हे जेवढ्या मायेने दिल्या जाईल तेवढा त्याचा स्वतःवरचा आणि इतरांवरचा विश्वास, हा गुण, ही आयडेंटिटी वाढत जाणार आहे, तयार होणार आहे. आणि तसं जर त्याला नाही मिळालं, म्हणून पालक होण्यापूर्वीचा शारीरिक, मानसिक, कौटुंबिक हा सगळा भाग विचार करायला हवा. कारण जर पालकांपैकी एखाद्या व्यक्तीचं सुद्धा त्यामध्ये मत वेगळं असेल, आता पालक व्हायचं की नाही, ही जबाबदारी स्वीकारायची की नाही, बालकाकडे किती लक्ष द्यायचंय, स्वतःमध्ये किती गुंतलेले आहेत, समाजाच्या काही दबावाखाली आहेत का, कुटुंबामधल्या वादांमध्ये ते त्यांचं मनस्वास्थ्य गमावलेले आहेत का, असा जर सगळा विचार केला तर एक पालक जेव्हा तयार नसेल जबाबदारी घ्यायला, तेव्हा नॅचरली येणाऱ्या बाळाला सुद्धा जे विश्वासाने जवळ घेणं, शारीरिक जवळीक साधून त्याला ऊब मिळवून देणं, त्याची प्रेमानं हाताळण्याची कॅपॅसिटी असणं, हे त्या व्यक्तीला शक्य होत नाही. आणि जर असं त्या बाळाला वातावरण मिळालं नाही तर मग विश्वास किंवा आस्थेच्या ऐवजी त्या बाळामध्ये पेरला जातो तो अविश्वास किंवा अनास्था, आणि त्यातून पुढे डेव्हलप होतात ते अँझायटी किंवा फिअर यासारख्या मानसिक समस्या. आता याचं एक साधं उदाहरण घेऊया की ब्रेस्ट फीडिंग करणारी आई आणि ब्रेस्ट फीड न करणारी आई याच्यामध्ये जास्त जवळीक कोणाशी साधली जाणार बाळाची हे तुम्ही समजू शकता. मी जर कामामध्ये व्यस्त आहे किंवा मी जर माझ्या तब्येतीच्या कारणांमुळे बाळाला प्रेमाने जवळ घेऊ शकत नाहीये, कुठल्या तरी नातेवाईकांच्या भरोशावर किंवा कुटुंब संस्था जर सपोर्टिव्ह नसेल तर एखाद्या आयाच्या भरोशावर जर ते बाळ जन्माला आलेलं बाळ मोठं होतंय, तर हे प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये पालक म्हणून मी सजग कसं राहायला हवं, तर बाळ हे एक स्वतंत्र जीव म्हणून जन्माला आलेलं आहे. 9 महिन्याचा गर्भधारणेचा काळ जो होता त्यामधली ऊब ते बाहेर आल्याला शोधतंय अजूनही, आणि ती ऊब, ते प्रेम, त्याची मूळ गरज भागवणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी प्रेमाने, आनंदाने करायला हवं. यासाठी पालकांनी सजग राहायला हवं. म्हणजे बाळासमोर कुठल्याही पद्धतीचे तणाव जे शरीरात, मनात असतील ते आपण दाखवायचे नाही असं जरी ठरवलं तरी आपल्या स्पर्शातून बाळाला ते जाणवतात. बाळाला समजतं की आपल्याला कोण प्रेमाने हाताळतंय आणि कोण जबरदस्तीने, अनिच्छेने हाताळतंय. त्यामुळे पालक म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की बाळ त्याला काय समजतंय, तर तसं नाहीये. स्पर्शाची संवेदना या पहिल्या स्टेजमध्ये बालक फार छान पद्धतीने समजू शकतं. ती संवेदना त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करणारी असते आणि ही जबाबदारी सजग पालकांची या पहिल्या स्टेजमध्ये असते. या स्टेजमध्ये चूक झाली, काही चालढकल झाली, तर त्या बाळाचं रूपांतर कोणावरही पटकन विश्वास न ठेवणारा किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल आस्था नसलेला अशा व्यक्तीमध्ये भविष्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी स्टेज जी एरिक्सन यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे ऑटोनॉमी वर्सेस शेम अँड डाऊट. ऑटोनॉमी म्हणजे स्वतंत्रता किंवा स्वायत्तता, आणि त्याविरुद्ध लज्जा किंवा संदेह या आयडेंटिटीज या स्टेज 2 मध्ये बाळामध्ये निर्माण होत असतात. या स्टेजमधलं बाळ हे साधारण 18 महिने ते 3 वर्ष या वयोगटातलं आपण ढोबळ मानाने गृहीत धरणार आहोत, कारण तसं एरिक्सननी ही स्टेज सांगितलेली आहे म्हणून. म्हणजे बाळाला तुम्ही स्वतंत्रता किती देत आहात, 18 महिन्याचं बाळ साधारण काय काय करू शकतं हे जर तुम्ही नजरेसमोर आणलं, 3 वर्षाचा होईपर्यंत ते बाळ साधारण स्वतःच्या हाताने अन्नाचे घास घेऊ शकतं, छोट्या मोठ्या वस्तू आपल्या आपण उचलू शकतं. थोडं मोठं झालं की ते बाळ स्वतःचे बूट, चप्पल वगैरे घालण्याची त्याची इच्छा असते त्या बाळामध्ये, तर त्याच्यासाठी ते धडपडत असतं. एखाद्या वेळेस बूट घालताना तुम्ही बघितलं असेल की बूट घालताना ते खूप ऐटीत ते छोटं बाळ जातं आणि डाव्या पायातलं उजव्या पायात आणि उजव्या पायातलं डाव्या पायात घालून तुमच्या समोर हसत अभिमानाने उभं राहतं की बघा मी माझ्या हाताने बूट घातलेत. कारण आपण स्वतःचं कुठलं तरी काम स्वतंत्रपणे केलंय हे त्या बाळासाठी खूप महत्वाचं असतं. अशा वेळेला पालकांनी सजग राहून काय म्हणायला हवं, आपल्याकडून पालक म्हणून काय रिस्पॉन्स येतो हे बाळ ऑब्झर्व करत असतं, राईट. तर उलट्या पायामध्ये बूट घातल्यामुळे जर आपण हसलो, चिडलो, त्या बाळाला चिडवलं, त्याची खिल्ली उडवली, तर स्वायत्तता न येता त्या बाळामध्ये येतो संदेह.
लज्जेचं बीज त्या बाळामध्ये पेरलं जातं. म्हणजे आपण काहीतरी स्वतंत्रपणे करायला गेलो आणि लोकांसमोर लाज वाटली कारण आपण चुकलो ते करताना, असा एक समज बाळामध्ये निर्माण होतो. दुसरं या स्टेजमध्ये सांगायचं म्हणजे प्रिफरन्सेस डेव्हलप होतात. म्हणजे मला हे हवं का ते हवं, मी हे घेऊ का ते घेऊ, असं वापरू का तसं वापरू, हे थोडं थोडं बाळाला समजायला लागतं. माझा आवाज येतोय ना क्लिअर? हो येतोय. हा. तर हे जे आहे की त्याला प्रिफरन्सेस म्हणजे हे का ते, हे बाळ चूज करायला हळूहळू शिकत असतं या स्टेजमध्ये. तर त्यावेळेला त्याला एनकरेज करणं, सपोर्ट करणं हे सजग पालकांचं कर्तव्य आहे. तसं जर केलं गेलं तर ते बाळ हाय सेल्फ एस्टीम तयार त्या बाळामध्ये होते. त्याची स्वतःबद्दलची कॉन्फिडन्स लेवल, स्वतःबद्दलचा विश्वास त्या बाळांमध्ये निर्माण होतो. त्याच वयामध्ये साधारण टॉयलेट ट्रेनिंग बाळाला शिकवलं जातं आणि ते सुद्धा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे असं पालकांनी समजून ते स्किल वयाप्रमाणे त्याला सपोर्ट करणं हे फार आवश्यक आहे. असं 18 महिने ते 3 वर्षातलं बाळ जर त्याला अशा पद्धतीने स्वातंत्र्य, एनकरेजमेंट आणि सपोर्ट दिसला पालकांकडून तर ते इंडिपेंडंट होऊ लागतं. अदरवाईज त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये स्वतःबद्दल साशंक असणं किंवा मला एखादी गोष्ट नीटशी जमत नाहीये, मी पुरेसा नाहीये ज्याला म्हणतात, आणि स्वतःबद्दल डाऊट असणं हे फार मोठे अडथळे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये पुढे निर्माण होऊ शकतात. ही झाली दुसरी स्टेज. एरिक्सन असं सांगतात की प्रत्येक स्टेजमधला कॉन्फ्लिक्ट जो आहे, जे हे दोन विरुद्ध गुणधर्म सांगितलेले आहेत, ते सोडवत प्रत्येक स्टेजमधला गुणधर्म हा जर त्या स्टेजमध्ये मिळत गेला तर पुढची स्टेज ते बाळ अचीव करतं. एक व्यक्ती म्हणून पुढच्या स्टेजमध्ये जे चांगलं, समाजमान्य, त्या व्यक्तीच्या स्वतःचं असेल ते गुण, त्या व्हॅल्यूज त्या व्यक्तीमध्ये डेव्हलप होतात. ते जर तसं झालं नाही, म्हणजे ते कॉन्फ्लिक्ट त्या वयामध्ये त्या स्टेजमध्ये रिझॉल्व्ह झाले नाहीत, तर त्या गोष्टी घडल्या नाहीत, तर त्याच्या विपरीत म्हणजे स्वतंत्रता किंवा स्वायत्ततेच्या विपरीत लज्जा किंवा संदेह त्या व्यक्तीमध्ये पुढे निर्माण होऊ शकतो. याची जाणीव ठेवून पालकांनी सजगपणे बाळाच्या स्टेजेस बरोबर स्वतःचेही टप्पे पडताळून आपला पालकत्वाचा प्रवास सुरू ठेवावा. आता एरिक्सननी सांगितलेली तिसरी स्टेज, जी साधारण 3 ते 5 वर्ष या वयोगटातल्या बालकांबद्दल त्यांनी सांगितलीये, ती म्हणजे इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. इनिशिएटिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये पुढाकार घेणं किंवा आपलं बळ दाखवणं, आणि त्याविरुद्ध म्हणजे अपराधी भाव. यातलं नेमकं कुठला गुण, कुठला ट्रेट हा निर्माण होतो, साधारण 3 ते 5 वर्षातल्या बालकांमधला हा टप्पा असतो, तो समजून घेऊया. या वयोगटातलं बालक हे साधारण समाजाभिमुख व्हायला लागतं. शाळेची सुरुवात झालेली असते, बरोबरीच्या वयोगटातल्या मुलांमध्ये मिसळणं सुरू झालेलं असतं, म्हणजे एक सोशल एन्व्हायरमेंट ती बाळं एक्सप्लोर करायला सुरुवात करतात. अशा वेळेला पालकांनी सजगपणे त्यांच्याबरोबर काय ऍक्टिव्हिटीज करायच्या, कशा पद्धतीने त्यांना हाताळायचं, तर आपल्याला माहितीये की एक खूप साधा घरोघरी होणारा प्रकार म्हणजे टीचर खेळणं किंवा डॉक्टर खेळणं किंवा दुकानदार आणि ग्राहक असं आपण जे मुलांबरोबर खेळतो, की तू टीचर हो, मी तुझी स्टुडंट होते, किंवा मला बरं नाहीये, तू मला तपास, माझी डॉक्टर. असं जे साधे साधे खेळ आहेत, हे हल्ली खेळायला वेळ नाही या नावाखाली बाद होतात, आणि त्याच्याऐवजी सोपा उपाय म्हणून मोबाईलचा आधार घेतला जातो. म्हणजे मोबाईलमध्ये आम्ही त्यांना कुठले विचित्र असे कार्यक्रम दाखवत नाही बरं का, पण अशी लहान मुलांची गाणी वगैरे आम्ही लावून देतो, असं एक जस्टिफिकेशन पालकांकडून केलं जातं. म्हणजे आम्ही बालसुलभ गोष्टी या ऑडिओ व्हिज्युअल मीडियामधून दाखवतोय, याचा अर्थ आम्ही बाळांना एक्सप्लॉइट करत नाही आहोत, तर त्यांच्या गरजा पुरवतोय असा समज सर्वत्र आहे. काही अंशी तो खरा धरला तरी त्याचं प्रमाण किती असावं याबाबत पालकांनी ह्या स्टेजमध्ये खूप सजग राहायला हवं. तुमच्यापैकी किती जण मान्य करतील की ऑडिओ व्हिज्युअल मीडियाचा आधार हा 80% घेतला जातो आणि 20% हा पर्सन टू पर्सन म्हणजे व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत आधार दिला जातो? म्हणजे डॉक्टर टीचर हे जे सारखे खेळ म्हणतेय मी, ते साधारण 20 ते 25% प्रमाणात सुद्धा होत नाहीत. मात्र टीव्ही, लॅपटॉप, फोन यावर बालगीतं, ABCD शिकवणाऱ्या नावाने खूप सारं रंगीत आणि खूप विचित्र आवाजातलं गाणं किंवा बहुतेकदा इंग्रजी गाणी की ज्याचा ऍक्सेंट, टोन अमेरिकन डिक्शनवाला असतो, अशी गाणी लावली जातात. हे मान्य आहे?
हे नसेल तर नाही म्हणून सांगा, प्रत्येकच गोष्ट मान्य असलीच पाहिजे असं नाही. बर, तर 80% आधार हा इतर माध्यमांचा आणि 20% हा व्यक्तिशः आधार दिला जातो. तर हे प्रमाण किती आहे आपल्या घरात, आपल्या पुरतं, हे प्रत्येक पालकांनी सजगपणे तपासून बघायला हवं. हे प्रमाण रिव्हर्स असायला हवं. म्हणजे 20 ते 25% ऑडिओ व्हिज्युअल मीडियाचा वापर, सपोर्ट, आणि 70 ते 75% हा ह्युमन टच, ह्युमन सराउंडिंगचा वापर व्हावा, हे फार महत्वाचं आहे. हे जर पुरवल्या गेलं, या स्टेजमधल्या या गरजा जर सपोर्टिव्हली पुरवल्या गेल्या, तर बालकांमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आणि एक प्रकारचा सेन्स ऑफ पर्पज हा तयार होत असतो. काय करायचं, हे कशासाठी आवश्यक आहे, एखाद्या गोष्टीमध्ये अर्थ शोधणं, पुढाकार घेणं, या गोष्टी या स्टेजमध्ये तयार होतात. असं वातावरण जर नाही मिळालं किंवा त्या एजमध्ये हे सप्रेस केल्या गेल्या त्याच्या गरजा, तर मग मुलांमध्ये अपराधी भाव तयार होतो आणि पुढे काही अम्बिशन असण्याची शक्यता कमी कमी होत जाते. पर्पज शोधण्याची क्युरिओसिटी मारल्या गेली, दाबल्या गेली, तर एक पुढे चालून जे गोल सेट व्हायला हवं किंवा अम्बिशन असायला हवी की मी ना डॉक्टर होणार आहे मोठी झाल्यावर, किंवा तुम्हाला काही गरज लागली तर मी तुम्हाला औषध देणार आहे. बालसुलभ वाक्य, शब्दांमधून एक प्रकारचा पुढाकार घेण्याची, स्वतःचा पर्पज निश्चित करण्याची सवय, गुण या स्टेजमध्ये तयार होत असतो. याबाबत पालकांनी सजग असावं. आता पुढच्या स्टेजकडे वळूया. तर एरिक्सननी सांगितलेली स्टेज 4, चौथी स्टेज जी आहे, ती साधारण 5 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठीची त्यांनी सांगितलेली आहे. आणि त्यामध्ये विशेष गुण हे इंडस्ट्री वर्सेस इन्फिरियरिटी, म्हणजेच परिश्रम आणि त्याविरुद्ध हीनता, असे त्यांनी सांगितलेले आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे या वयोगटामध्ये, या स्टेजमध्ये पालकांनी मुलांचा इंटरेस्ट डेव्हलप होईल किंवा त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांना नैपुण्य आहे यासाठी म्हणून प्रयत्न करायला हवे. याचा अर्थ वेगवेगळ्या हॉबी क्लासेसला त्यांना हाकलून देणं. मी हाकलून देणं हा शब्द वापरते, कारण कॅल्क्युलेशन असतं किती हॉबी क्लासेस लावायचे, म्हणजे किती तास आपण निवांत राहू शकतो, किंवा मुलांना त्या क्लासेसमध्ये पाठवून आपण आपली पर्सनल कामं करू शकतो. हे कॅल्क्युलेशन सगळ्यात पहिले पालकांच्या मनात येतं. खरंय का खोटं आहे, तुम्ही सांगा. अवघड प्रश्न. खरं आहे, अगदी हा खरं आहे. मात्र मूल कसं बोलतंय, कुठल्या वस्तूंकडे ते लवकर आकर्षित होत आहे, कुठल्या वस्तू त्याला हाताळता येत आहेत, कुठल्या गोष्टी तो चांगल्या पद्धतीने करू शकतोय, त्याच्या स्ट्रेंथ शोधणं हे या स्टेजमधल्या पालकांचं काम आहे. ज्या पद्धतीने त्याला वातावरण पुरवणं, त्यात त्याचं नैपुण्य निर्माण होऊ देणं, हे पालकांच्या सजगतेने घडतं. बहुतेकदा असं होतं की आम्हाला समजतच नाही की आमच्या मुलाला नेमकं काय आवडतं, बरोबर. तर अशा वेळेला तुम्ही काही क्षेत्रांची, तुम्ही म्हणजे या स्टेज मधल्या बालकांच्या पालकांनी काही क्षेत्रांची त्याला तोंड ओळख करून देण्याचा पुढाकार तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तू गायन किंवा वाद्यवादन करून तर बघ, या गोष्टी कशा असतात. स्वतः त्याच्याबरोबर काही वेळ घालवून त्याबद्दल चर्चा करणं, त्या क्षेत्रातल्या व्यक्तींचे किंवा त्या वाद्यांचे काही वेगवेगळे त्याला फोटोज दाखवणं, त्या व्यक्तींबद्दल त्याच्याशी बोलणं की ही गायिका कशी आहे, ते तो वाद्य वाजवणारा तो कलाकार कसा आहे, हे सगळं डिस्कशन मध्ये यायला सुरुवात होण्याचा हा 5 ते 12 वर्षाच्या बालकाचा काळ असतो. त्यातून त्याला परिश्रम घेऊ द्या, त्यातून त्याला इंडस्ट्रियस होऊ द्या, ज्याच्यामुळे त्याला स्वतःचे गोल सेट करता येतील. म्हणजे हा, हे मला कदाचित जमतंय, हे मला आवडतं, मी करून बघतो. एनकरेज करा, सपोर्ट करा. कंटिन्युटी का राहत नाही, कारण आपण मूल जर अभिमानाने एखादी गोष्ट सांगायला आलं की आज मी इतकी जोरात सायकल चालवली, माझ्या मित्राला मी हरवलं, तो मागेच राहिला आणि मी खूप पुढे आलो, तर आपण त्याला कसा रिस्पॉन्स देतो हे आठवून बघा. कोणी सांगू शकतं ह्या कंडिशन मध्ये रिस्पॉन्स कसा असतो. एक मूल अभिमानाने सांगायला आलंय की मी फार जोरात सायकल चालवत माझ्या मित्राला हरवून पुढे आलोय, तर त्यावेळेला पालकांचा रिस्पॉन्स कसा असू शकतो. पडला असता तर हातपाय तुटले असते. बरोबर. ओके, तर 2 रिस्पॉन्सेस या कंडिशन मध्ये असतात. अरे वा, याचा अर्थ तुला सायकल चालवणं आवडतं आणि जमतं, पण मग आपण आता रोज प्रॅक्टिस करूया, मग बघूया.
आणखीन किती तुझा स्पीड वाढतो, आणखीन किती तुला ती गोष्ट जमते. हा झाला एक रिस्पॉन्स. दुसरा रिस्पॉन्स, त्याला काय हरवून म्हणजे काय तुला सायकल शिकण्याच्या चॅम्पियनशिप मध्ये भाग घ्यायचा आहे का, तुला जपून चालत, जरा जपून चालत, जधड पडू नकोस मॅडम म्हणाल्यापेक्षा. हा झाला दुसरा रिस्पॉन्स. सुजाण श्रोते हे समजू शकतील की कुठल्या रिस्पॉन्स मधून त्या मुलामध्ये परिश्रम करण्याची वृत्ती निर्माण होईल आणि कुठल्या रिस्पॉन्स मधून त्या मुलाला हीनतेची भावना, इन्फिरियरिटी, जे पुढे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणून मग ट्रीटमेंटला आमच्याकडे येतात, ते निर्माण होईल. म्हणजे या स्टेज मधल्या पालकांनी कसं सजग राहायला हवं, तर जी गोष्ट ती मुलं करून बघतात त्यामध्ये काही वेळ बसून चिकाटीने करण्याचा प्रयत्न करतात, जसं चित्र काढणं असो, लिहिणं असो, बॅटिंग बॉलिंग करणं असो, किंवा कधीतरी घरातलं एखादं काम, स्वयंपाकघरातलं काम करणं असो, त्यात चुका झाल्या, धडपडलं तरी त्या मुलांनी त्यासाठी मेहनत घेतली आहे हे लक्षात घेऊन सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे. त्या गोष्टीला झिडकारून देणं हे तुझं काम नाही असं म्हणणं म्हणजे त्या बालकांमध्ये हीनतेची भावना निर्माण होण्याची शक्यता आपणच वाढवतोय हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. आता स्टेज 5 समजून घेऊया. स्टेज 5 मधल्या बालकांच्या पालकांनी कसं सजग राहायला हवं ते बघूया. ही स्टेज 5 साधारण 12 ते 18 या वयोगटातल्या मुलांबद्दलची सांगितलेली आहे, जी आयडेंटिटी वर्सेस कन्फ्युजन अशी आहे. म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं, स्वतःला कुठेतरी आयडेंटिफाय करणं आणि त्याविरुद्ध म्हणजे स्वतःबद्दल संभ्रम असणं, कन्फ्युज्ड असणं, या दोनपैकी नेमकं काय त्या मुलांमध्ये तयार होईल या दृष्टीने ही स्टेज फार महत्वाची आहे. अशा वेळेला मुलं वयात येतात आणि आता त्यांचे मित्र वाढतात आणि आता ते काय एका गोष्टीवर लक्ष देऊ शकत नाहीयेत, आता ते कुठल्या तरी मोबाईल गेमच्या आहारी चालले आहेत. या सगळ्या ज्या धास्तीने पालक विचार करतात आणि एक प्रकारचा कंटिन्युअस वॉच ठेवून असतात, तर त्या भीतीची खरंच गरज नाहीये. जर लहानपणापासूनच्या प्रत्येक स्टेजमध्ये पालक सजग असतील तर या स्टेजपर्यंत येईस्तोवर ते बाळ स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करतंय हे पण बालकांच्या बाबतीत समजून घ्यायला हवं. म्हणजे जसं मागच्या स्टेजमध्ये स्वतःची स्ट्रेंथ शोधायला ते वेगवेगळ्या गोष्टी करून बघत असतं आणि त्यामध्ये सपोर्ट करणं हे पालकांना आवश्यक असतं, तसंच या 5व्या स्टेजमध्ये स्वतःची ओळख काय आहे नेमकी ती शोधण्याचा, त्याबद्दल गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न ही मुलं करत असतात. त्या सहज जिज्ञासेला दाबून न टाकता आपण ती सजगपणे समजून घेण्याची स्टेज. मुलांमध्ये अशा भावना, असे प्रश्न या वयामध्ये निर्माण होतात की मी कोण आहे, किंवा मला काय करायचंय पुढे, किंवा या सोसायटीमध्ये मी फिट होतोय की नाही, असं असतं ना. मुलांना गरज असते की माझे मित्र कसे आहेत, मी कुठल्या मुलांच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये फिट होतोय, माझा ग्रुप कसा आहे हे शोधतात मुलं. त्यानंतर माझे शरीराच्या बाबतीत काय होते, माझं म्हणजे शरीर कसं वाटतंय, काय त्याचं कारण आहे, किंवा शरीराचा कुठला भाग वाढलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे माझ्या मनात काय प्रश्न निर्माण होत आहेत, मी कशी दिसते किंवा कसा दिसतोय, हे या सगळ्या मुलांना प्रश्न पडणाऱ्या या गोष्टींचा त्यांच्या विचार करण्याच्या कृती आणि कृती करण्याच्या पद्धतीवर तो परिणाम होत असतो. म्हणजे जसे विचार ही मुलं वेगवेगळ्या पद्धतीने करतात तशा पद्धतीने ते आणखीन त्यात डीप विचार करत जातात आणि कृती सुद्धा त्या पद्धतीने घडतात. पालकांनी जर हे सजगपणे समजून घेतलं तर त्यांना आपले प्रश्न विचारण्याची चोरी नसावी, त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याची गरज नसते, कारण त्यांची उत्तरं मिळवून द्यायला पालक सोबत आहेत हा विश्वास त्यांच्यामध्ये असतो, जो पहिल्या स्टेज पासून आलेला असतो. तोच विश्वास स्वतःची आयडेंटिटी शोधण्यात या 5व्या स्टेजमध्ये उपयोगाला येत असतो. या स्टेजेस 1 to 5 जर योग्य प्रकारे रिझॉल्व्ह होत गेल्या तर त्या 5व्या स्टेजमधल्या मुलांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाहीये, कन्फ्युजन होण्याची शक्यता नाहीये. आपले बिलीफ्स काय आहेत, गोल्स काय आहेत, व्हॅल्यूज काय आहेत याबाबत त्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स दिसून येतो. आणि माझी आयडेंटिटी ही आहे की मी अमुक अमुक पद्धतीच्या परिवारातून आलेला, किंवा अमुक अमुक लाईक्स डिसलाईक्स असलेला, अमुक अमुक फॅमिली बॅकग्राऊंड असलेला एक मुलगा आहे, मुलगी आहे. ही आयडेंटिटी त्याला ऍक्सेप्ट होते, त्याला शोधायला सोपी पडते आणि त्यातूनच आपण एक कॉन्फिडंट आणि हेल्दी पॅरेंट चाइल्ड रिलेशन मेंटेन करू शकतो. आता या स्टेजमध्ये पालकांनी सपोर्टिव्ह आणि ओपन राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर मुलाला वाटत असेल की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं, किंवा मुलाला वाटत असेल की मी नवीन मोबाईलचा गेम शिकावा किंवा गेमर बनावं, युट्यूबर बनावं, ज्या ह्या 4-5 गोष्टी असतात ना की जी मुलं बोलायला लागल्यावर त्या वयातले पालक एकतर संतापतात
किंवा अपसेट होतात. म्हणजे त्यांचा एक तर राग मुलांवर निघतो किंवा ते मुलांपासून स्वतःच तुटल्यासारखे वागतात की आता हे माझं मूल माझं काही ऐकत नाहीये, भलतंच काहीतरी शोधतंय, भलतंच काहीतरी विचार करतंय आणि त्याचं भविष्य आता काही खरं नाही. तर अशा टोकाच्या भूमिका घेऊन सजग पालकत्व होणार नाही. त्यामुळे जर आयडेंटिटी शोधतंय ते मूल तर त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे, त्याबाबत ओपन असलं पाहिजे. काही मुलांना आपण ज्याला सामाजिक दृष्ट्या वाईट सवयी म्हणतो किंवा खरोखरच त्या वाईट अनहेल्दी सवयी असतात, जसं एकदा सिगरेट ओढून बघूया, एखाद वेळेस ड्रिंक घेऊन बघूया, एकदा कुठेतरी टू व्हीलरवर किंवा फोर व्हीलरनी लांब कुठेतरी स्पीडमध्ये जाऊया, ह्या ज्या सगळ्या इच्छा किंवा एक उबळ आलेली असते ना या मुलांच्या मनामध्ये, तर अर्थातच त्यांची सेफ्टी महत्वाची आहे, पण त्या इच्छा निर्माण होणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि माझ्या मुलाच्या मनात असे विचार आलेच कसे असं म्हणणारे पालक कधीच सपोर्टिंग रोलमध्ये जाऊ शकत नाही. आतापर्यंतच्या स्टेजेसमधून मुलाला जर तुमच्याबद्दल आस्था असेल, स्वतःबद्दल विश्वास असेल, तर मूल त्याच्या इच्छा तुम्हाला बोलून दाखवेल. आणि त्यावेळेला तुमची रिॲक्शन किंवा तुमचा रिस्पॉन्स कसा येतो याप्रमाणे ही स्टेज रिझॉल्व्ह होत असते. ही स्टेज पार केल्या जाऊ शकते. मला युट्यूबर बनायचंय, चालेल, त्यासाठी काय करायला लागतं, थोडासा मोकळा असशील तेव्हा आपण बसून एकत्र हे शोधू, एक्सप्लोर करू, त्याबद्दल वाचणं, शोधणं, हे सगळं एकत्र करूया, बघू तुझ्यात काय काय क्वालिटीज आहेत, तुला जमू शकतं का युट्यूबर बनणं, त्यातून काय प्रॉस्पेक्ट्स आहेत तुझ्यामध्ये, कुठले गुण आहेत की तू हे वापरू शकतो, शोधू शकतो, हे सगळं आपण एकत्र बसून शोधूया. जेव्हा तुम्ही मुलाबरोबर बसून ह्या गोष्टी शोधायला लागता तेव्हा खरंच ते मूल केपेबल असेल तर ते इंटरेस्टनी, कॉन्फिडन्सनी पुढच्या गोष्टी शोधायला लागतं. जर नसेल तर त्याच्यात स्वतःच्या लक्षात येतं की अरे हा मला आरसा आहे माझ्यासाठी, मला कळतंय, मला वाटतंय युट्यूबर बनणं ते इतकं छान आहे, पैसा मिळतोय, कमी शिकावं लागतं, जास्त शाळेचा अभ्यास करावा लागत नाही, पण त्यामागे काय काय करावं लागतं हे जेव्हा ते मूल समजून घेतं तेव्हा ते स्वतःच ते विचार तो सोडतो. आता खरा प्रश्न असतो की त्या मुलाला वाटतं की नाही हे मी करायलाच पाहिजे, बरोबर, तेव्हा खरा धांदल उडते पालकांची. तर मग त्यामध्ये त्यामागे लागायचं आणि इतर गोष्टींना महत्व द्यायचं नाही. खरी अडचण ही असते की मूल जेव्हा स्वतःला एक्सप्लोअर करायला लागतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे रोजच्या गोष्टी सोडून हा भलत्याच गोष्टींच्या मागे लागलाय, म्हणून पालक जास्त चिडतात. खरं सांगायचं तर मग या वेळेला आपण वेलांडकर सरांनी जसं सांगितलेलं आहे की आपण शिकलोय आपल्या सत्वावजय चिकित्सेमध्ये की त्या व्यक्तीचे रोल्स कुठले कुठले आहेत ते समजून घ्या किंवा त्याच्याशी बसून त्यावर डिस्कस करा. म्हणजे एक स्टुडंट आहेस, एक मुलगा आहेस किंवा मुलगी आहेस, एक मित्र आहे, कोणाची तरी मैत्रीण आहेस, आणखीन समाजातला एक घटक आहेस, कुटुंबातला एक घटक आहेस, असे काय काय वेगवेगळे रोल्स त्या मुलाचे सुद्धा असतील, त्याला त्या रोल्सची जाणीव करून देणं. जर तू एखाद्याच्या मागे लागला आणि संपूर्णतः इतर रोल्सवर तू अन्याय करत असशील तर त्याचे परिणाम काय होतील त्याबद्दल त्याच्याशी बोलणं ओपनली, न वैतागता, स्वतःचं मत त्याच्यावर आपण इम्पोज करतोय, लादतोय असं जाणवून न देता, हे सजग पालकत्वाचं या स्टेजमधलं फार महत्वाचं चॅलेंज. आणि जर आपण खरंच पालक म्हणून सजग असू, आपण इन्फॉर्म्ड असू, सध्याच्या परिस्थितीबद्दल पालकांनी स्वतः काही बाबतीत स्किलफुल असणं यासाठी म्हणून गरजेचं असतं. म्हणजे टेक्नो सॅव्ही असणं किंवा आजूबाजूला काय चाललंय, यंग जनरेशन काय करते, भाषा कशी बोलते, कपड्यांच्या कुठल्या ट्रेंड्स चालू आहेत, याबद्दल इन्फॉर्म्ड असणं आवश्यक आहे. नाहीतर करत असते बाबा ती काहीतरी बसून, काय करते मला काही समजत नाही, असा हा अप्रोच जर पालकांचा असला तर मुलांना असं वाटतं की माझ्या आयडेंटिटी शोधण्याच्या जर्नीमध्ये माझे पालक काहीच कामाचे नाहीत. आपण पालक म्हणून आधीच हात टेकले, ते काय करतात मला काही समजत नाही असा रोल घेतला, म्हणजे ते त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला बाहेर कुठेतरी जाणार, बाहेर बघणार आणि एकटेच जाणार. असं न करता मला नाही लक्षात येते की तुला काय हवंय किंवा हे काय असतं, असं करूया की जरा तू मला समजावून सांग, किंवा आपण दोघं मिळून जरा या रविवारी बसून 1-1.5 तास त्याच्यावर समजून घेण्याचा, एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. आणि मग हा अप्रोच जर असेल तर हा खरं सजग पालकांचा या स्टेजमधला खूप व्हायटल अप्रोच ठरेल. या स्टेजबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे आणि मला या स्टेजबद्दल कदाचित प्रश्नही तुमच्या मनात असतील ते तुम्ही नंतर विचारू शकता. तर थोडं इथे वेळेचं बंधन पाळत मी पुढच्या स्टेजबद्दल थोडक्यात सांगते. पुढची 6वी स्टेज, जी 18 वर्ष ते साधारण 40व्या वर्षापर्यंतची स्टेज सांगितली आहे, इंटिमसी वर्सेस आयसोलेशन. म्हणजे घनिष्ठता आणि त्याविरुद्ध दुरावा
किंवा अलगाव. ज्या व्यक्तींमध्ये पूर्वीच्या स्टेजमध्ये आयडेंटिटी, स्वतःची ओळख ही चांगल्या पद्धतीने निर्माण झालेली असते, त्या व्यक्ती गोष्टी, वस्तू, विचार शेअर करायला नेहमी तयार असतात, कम्फर्टेबल असतात. त्यांचं मत, त्यांची स्पेस, त्यांचं आयुष्य, त्यांची व्हॅल्यूज ते शेअर करतात आणि इतरांशी त्यांचा घनिष्ठ संबंध तयार होतो, जो की एक हेल्दी सोशल कनेक्ट म्हणून बघितला जातो. आणि जर पूर्वीच्या स्टेजमध्ये तशी स्व ओळख नीट निर्माण झाली नसेल आणि ती व्यक्ती कन्फ्युजन मध्ये गेली असेल, संभ्रम असेल त्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वतःबद्दल, इतरांबद्दल, तर त्या व्यक्तीमध्ये दुरावा इतरांपासून निर्माण होण्याची किंवा ती व्यक्ती वेगळी पडल्याची, एकटी पडल्याची भावना निर्माण होत असते. त्यातून निर्माण होणारी दृश्य अडचण म्हणजे संभाव्य अडचण म्हणजे या वयोगटातल्या व्यक्तींना लॉंग लास्टिंग रिलेशनशिप मेंटेन करता येत नाही. म्हणजे मग ती नात्यांमधली घनिष्ठता असो किंवा त्यांच्या व्यवसाय, नोकरी या संबंधातली घनिष्ठता असो, त्या व्यक्ती त्या मेंटेन करू शकत नाहीत. कमिटेड रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो, त्या व्यक्ती त्या पाळू शकत नाहीत, त्या वेगळ्या पडतात, एकट्या पडतात. आणि मग त्यातून संरक्षण, नात्यांची ऊब न मिळाल्यामुळे अशा व्यक्ती एकटेपणा किंवा डिप्रेशन सारख्या लक्षणांमधून गेलेल्या दिसू शकतात. या संबंधी एक थिअरी आहे, टर्मिनॉलॉजी आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल कदाचित, मिड लाईफ क्रायसिस. हा पुरुष किंवा स्त्रिया कोणालाही होऊ शकतो आणि एक प्रकारची अनास्था आणि एकटेपणा, कशात रुची नसणं, हे सगळं या स्टेजमध्ये होत असतं. याबद्दल आपण पुन्हा कधीतरी बोलूया, कारण ते वेळेत आता बसणार नाही. तर या 6व्या स्टेजमधल्या घनिष्ठता आणि त्याविरुद्ध दुरावा या स्टेजला जर नीट समजून घेतलं, त्या पद्धतीने पॅरेंटल सपोर्ट मिळाला नाही, तर अशा व्यक्ती मिडलाईफ क्रायसिस मधून जाऊ शकतात, जे की त्यांच्या मनस्वास्थ्यासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरू शकतं. आता आपण 18 ते 40 वयोगटातल्या व्यक्तींबद्दलची ही स्टेज बघतोय. या व्यक्तींचे सुद्धा पालक असतात ना, पण पालकांनी या स्टेजमध्ये असा रोल घेतलेला असतो की आता ते स्वतंत्र होत आहेत, त्यांची शिक्षण पूर्ण झाली आहेत किंवा ते आपापल्या पायावर उभे आहेत किंवा त्यांचा स्वतःचा संसार सुरू झालाय. अशा स्टेजमध्ये आता माझा काही रोल नाही. पालक म्हणून हे जर आपण ठरवलं किंवा आपण समजूत करून आपली घेतली, तर मग आपला सपोर्ट जो पाल्यांना ह्या स्टेजमध्ये सुद्धा आवश्यक असतो, तो देऊ शकत नाही, मिळू शकत नाही. आणि त्यातून बरेचसे विभक्त कुटुंब होण्याचे प्रॉब्लेम्स वगैरे निर्माण होतात. म्हणजे एक 25शीतला पुरुष किंवा स्त्री जेव्हा आपल्या आई वडिलांना कुठला तरी प्रश्न विचारते, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला अडचण आलेली आहे असा प्रश्न विचारते, तेव्हा जर असं झालं की एवढं तुला जमत नाही का, एवढा मोठा झाला पण कधी शिकशील, किंवा एवढी मोठी झाली पण हे साधं तुला समजत नाही का, किंवा एकटीच काय बसून राहिली आणि प्रत्येक वेळेला काय मी तुझ्या बरोबर असणार आहे का वगैरे, आता तू एकटी तुझं बघ, आणि आपलं त्यांच्यावरती सोपवून दिलं, तर ती सिच्युएशन नीट हँडल केल्या जाऊ शकणार नाही. त्यातून प्रॉब्लेम्स निर्माण होतील. म्हणजे माझं पाल्य जरी तो 40शीला आलेला आहे, तरी त्यांनी 20शी क्रॉस केलेली आहे, तरी तो स्वतःच्या पायावर उभा राहिलेला आहे तरी आणि किंवा त्याचं लग्न झालंय, तो स्वतः जरी पालक बनलाय, तरी मी सजग राहायला हवं की मी त्याची सपोर्ट सिस्टम आहे. मी स्वतःहून ते एक्सेप्ट करायला हवं की अजूनही त्याला माझ्या सपोर्टची गरज ही लागू शकते, पडू शकते. कारण हा या स्टेज मधला पाल्य आहे की जिथे पूर्वीच्या स्टेज मधली जे ओळख निर्माण होण्याची स्टेज होती किंवा पूर्वीची पुढाकार घेण्याची स्टेज होती किंवा पूर्वीची त्याच्यामध्ये ट्रस्ट निर्माण करण्याची स्टेज होती, ती कदाचित त्याची इनकम्प्लीट राहिली आणि म्हणून ही लक्षणं दिसतात. तर मला आता त्याला सपोर्ट करायला हवा. सपोर्ट करायला हवा म्हणजे प्रत्येक गोष्ट मी त्याच्यासाठी करणार नाहीये, तर त्याला मार्गदर्शन करणार आहे किंवा तो कोणाची मदत घेऊ इच्छित असेल तर त्याला एनकरेज करणार आहे. अशा पद्धतीचा सपोर्ट हा स्टेज 6 मध्ये सुद्धा लागू शकतो. याबाबत पालकांनी सजग राहणं फार गरजेचं. मला माहितीये कदाचित या स्टेजशी रिलेटेड सुद्धा प्रश्न तुमच्या मनात असतील, आपण ते शेवटी घेऊया जर असतील तर, आणि त्याबद्दल अजून कोणाला डिस्कस करायचं असेल तरी ते पण बघूया. आता स्टेज 7 जी एरिक्सन स्टेज 7 जी एरिक्सन यांनी सांगितली आहे ती जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशन. 40 ते 65 वयातल्या व्यक्तींच्या बाबतीत ही स्टेज सांगितलेली आहे. म्हणजे उत्पादकता आणि त्याविरुद्ध निष्क्रियता. या व्यक्तींमध्ये 40शी ओलांडल्यानंतर साधारण एक समज असतो की आता माझं आयुष्य अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे, आता नवीन काही करण्याची गरज नाही, जे आहे ते चालू ठेवावं. किंवा पुढे पुढे 55-60च्या पुढे असं होऊन जातं की आता बस, म्हणजे ऍक्टिव्हली काही करण्याची गरज नाही, मी फक्त बसून
बघायचं, काम करायचं, किंवा त्याचं त्यांना करू दे, आता त्यांना माझी काही गरज नाही, हे दोन्ही मतं किंवा हे विचार या वयामध्ये निर्माण होतात. तर या स्टेजमध्ये जर आपण उत्पादकता या व्हर्च्यूचा, या गुणाचा विचार केला, तर आपण इतरांना काय देऊ शकतो, मुलं कशी चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो, आपल्या इतर कुटुंबियांसाठी, परिवारातील सदस्यांसाठी काय करू शकतो, किंवा समाजासाठी आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने विचार करून आणि कृती करून स्वतःला अधिक उत्पादक, उत्साही ती व्यक्ती ठेवू शकते. म्हणजे त्यातून त्या व्यक्तीला असं जाणवतं, खात्री होते की माझी अजूनही गरज आहे, मी काही गोष्टी ज्या मला माहिती आहे त्या इतरांना हव्या आहेत आणि मी त्या त्यांना पुरवू शकतो. पण जर असा त्यांना फीडबॅक इतरांकडून मिळाला नाही, किंवा इतरांनी त्यांची मदत मागितली नाही, किंवा इतरांनी त्यांना महत्त्व दिलं नाही, किंवा एक शिक्का लावून दिला की हे आउटडेटेड आहे, तर त्या व्यक्तीमध्ये तुटलेपणाची भावना, निष्क्रियता, स्टॅग्नेशन येण्याची शक्यता वाढते. ही झाली स्टेजेस ऑफ सायकोसोशल डेव्हलपमेंट मधली एक स्टेज. पालक म्हणून तुमचा पाल्य जर तुम्हाला असा दिसला तर तुम्ही कसे वागाल, काय सजगता दाखवाल, हे फार महत्वाचं आहे. एखादी 75ची आई ती म्हणते की आता झाला ना त्याची 40 आली, आता मी काय त्याला समजवणार, किंवा वडील जे रिटायर झालेले आहेत, 70च्या घरातले वडील असतील, आणि ते म्हणतात की त्यांनी ठरवावं, आम्ही आमचा नोकरी व्यवसाय हा शेवटपर्यंत टिकवला, आणि तो अशी भाषा बोलतोय VRS वगैरे घेण्याची, त्याला VRS घ्यायचंय, काय करायचं ते करू दे त्याला. म्हणजे मला काही घेणं देणं नाही, मी या बाबतीत डिस्कसही करणार नाही, ऐकूनही घेणार नाही, किंवा एक प्रकारचा टोकाचं मत मांडेल, किंवा हताशपणे काहीतरी रिॲक्ट करेन, तर त्यातून त्या व्यक्तीची निष्क्रियता ही फोफावत जाईल. त्याऐवजी त्याला जर एनकरेजिंग वर्ड्स ज्याला आपण म्हणतो, अजूनही तुझ्या या गोष्टी आहेत, अशा अशा तुझ्या स्किल्स आहेत, त्या तू वापरू शकतो, इथे नाही इतर जागी कदाचित, किंवा या लोकांबरोबर नाही कदाचित इतर लोकांबरोबर तू वापरू शकतो, हे जे तू शिकलायस, ते तुला समजलंय, ते तू लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, तर इतरांशी तुझी कनेक्टिव्हिटी वाढत राहील. म्हणजे परत पालक म्हणून तुमचे शब्द हे कसे एनकरेज करू शकतात, ते स्टेज 7 कशी क्रॉस होते याच्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यानंतर स्टेज 8 समजून घेऊया. एरिक्सन म्हणतात की 65च्या पुढे, आता ह्यांना बालक म्हणावं का पालक म्हणावं, तर ह्यांचं एकमेकांशी काय नातं आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याला नाव द्या, पण हे पालकांच्या सुद्धा वयोगटातला हा एक स्टेज आहे, हा एक टप्पा आहे, त्यामुळे हा थोडक्यात समजून घेऊ. की एरिक्सन म्हणतात की 65च्या पुढे जी स्टेज 8 सुरू होते, त्यामध्ये इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर असे 2 गुणविशेष, स्वभाव विशेष त्यांनी सांगितले. म्हणजे इमानदारी किंवा एकनिष्ठता आणि त्याविरुद्ध निराशा. 65च्या पुढे साधारण सेल्फ रिफ्लेक्शन हे फार महत्वाचं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही मागे वळून बघता की आतापर्यंत मी कुठल्या कुठल्या स्टेजेस मधून गेलो, कसं कसं माझं बालपण गेलं, माझं तारुण्य कसं गेलं, कसा सपोर्ट मला मिळत गेला, म्हणजे पालकांचा सपोर्ट मला कसा होता हे पहिल्यांदा त्या व्यक्तीला आठवेल, जर तो सपोर्ट त्याला खरंच त्या त्या पद्धतीने त्या स्टेजमध्ये मिळाला असेल तर. आणि मग इंटेग्रिटी, एक प्रकारची त्या बंधनात राहण्याची किंवा त्या बंधनाचा मान राखण्याची वृत्ती ह्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल. या विरुद्ध निराशा, म्हणजे मला असं हवं होतं मी 5 वर्षाचा असताना, पण माझी आई नाही म्हणाली होती, किंवा मला हे करायचं होतं 14व्या वर्षी, पण माझ्या वडिलांनी मला रागवलं होतं, पट्ट्यानी मारलं होतं, किंवा मला 40शी झाल्यावर माझी आल्यावर असा एक प्रॉब्लेम आला होता, पण असं कोणी ऐकूनच घेतलं नाही, आणि तू तुझं बघून घे, सोडवून दिलं होतं मला. तर ह्या जर गोष्टी त्या व्यक्तीच्या रिफ्लेक्शन मध्ये आल्या, स्वतःबद्दलच्या जीवन प्रवासाच्या रिफ्लेक्शन मध्ये आल्या, तर निराशा, डिस्पेअर हे निर्माण होण्याची शक्यता असते. पूर्वीच्या स्टेजेस कंप्लीट होत गेल्या तर पुढच्या स्टेजेसमध्ये ती व्यक्ती अधिक उत्साही, अधिक समाजाभिमुख, स्वतःला समजून घेणारी, बॅलन्स पर्सनॅलिटी वाली असू शकते. आणि तशाच ज्या त्या स्टेज नाही पूर्ण झाल्या तर त्या व्यक्ती अनप्रोडक्टिव्ह, स्वतःला फील करतात, किंवा आता माझा काही उपयोग नाही, मी काय केलं आयुष्यभर ते सगळं वाया गेलं, म्हणजे एक प्रकारची टोटल निराशा त्या व्यक्तीमध्ये येते. तर अशा या 8ही स्टेजेस ज्या एका व्यक्तीच्या जडणघडणीत महत्वाच्या आहेत, त्या प्रत्येक स्टेजमध्ये त्या व्यक्तीच्या पालकांची सजग इन्व्हॉल्वमेंट ही फार महत्वाची असते. कारण इतर कुटुंबीय किंवा इतर व्यक्तींपेक्षा पालक हे सर्वात जवळचे असायला हवेत, मानले जातात म्हणण्यापेक्षा. तर मला माहितीये हे थोडं टेक्निकल होत आहे, समजायला जरा सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय, पण कदाचित तो पूर्ण यशस्वी झाला नसावा. मी आणखीन एक उदाहरण यासाठी देते. बहुतेकदा असं होतं की एखाद्या स्टेजवर आपण विचार केला की एक मूल आहे, स्टेज 5 मधलं,
स्टेज 5 म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं आणि मग त्याविरुद्ध स्वतःबद्दल संदेह निर्माण होणं, संभ्रम निर्माण होणं, हे स्टेज 5 मधलं एक मूल. आणि दुसरं मूल आहे फॉर एक्झाम्पल स्टेज 2 मधलं, ज्याच्यामध्ये स्वतंत्रता, स्वायत्तता निर्माण करणं किंवा मग स्वतःबद्दल डाऊट, लज्जा निर्माण होणं, जर असं हे आहे, तर पालकांनी ह्या स्टेजेस कशा हँडल करायच्या? तर त्यामध्ये असं होऊ शकतं की स्टेज 2 मधलं मूल जे 18 महिने ते 3 वर्षातलं आहे, त्याला तुम्ही मोकळीक देताय की ठीक आहे बाबा, डाव्या हाताने खाऊन बघ, चमचा घेऊन बघ कसं वाटतं, कारण मला त्या मुलाला स्वतंत्र बनवायचं आहे, त्याला चिडवायचं नाहीये, त्याच्यामध्ये सांडवलं तरी ठीक आहे, मग आता उचलून घेशील नंतर, आणि आता सांडलं तरी आधी खाऊन घे वगैरे. आणि जो स्टेज 5 मधलं मूल आहे त्याला तो एक्सप्लोअर करण्याची त्याची इच्छा आहे की मला ना 1 महिना कसला तरी क्लास करायचा आहे माझ्या मित्रांबरोबर, आणि त्यांनी सांगितलं की ते खूप चांगलं आहे, मला पण ते शिकायचं आहे. आपण एकाला एनकरेज करतोय, एकाला हो म्हणतोय, त्याला सपोर्ट करतोय, आणि दुसऱ्याला कारण आपल्याला भीती आहे की तो स्टेज 5 मधला आहे, त्याला आपण सप्रेस करतोय, काही गरज नाही तुला मित्र गेला म्हणून तू गेलाच पाहिजे वगैरे, तर ते आपल्यासाठी योग्य नाही वगैरे, असं त्याला म्हणून दाबणं, हे सजग पालकत्वाचं लक्षण असू शकेल का, तुम्ही सांगा. यातून मग कंपॅरिझन, सिबलिंग रायव्हलरी, या सगळ्या प्रॉब्लेम्सची मुहूर्तमेढ रोवली जाते. आणि एक उदाहरण मी देऊ इच्छिते. आपण लहान मुलांमध्ये सर्वसाधारणपणे ऐकलं असेल की त्यांना काय करायचं ते सांगा, काय करू नका ते नका सांगू. म्हणजे हे नको करू, हे असं नको करू, इथे नको बसू, हे जे आपण सांगतो त्याच्याऐवजी कसं बसायचं, कुठे उभं राहायचं, ही गोष्ट कशी करायची असं सांगा, हे तुम्ही ऐकलं असेल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पॉझिटिव्ह इन्स्ट्रक्शन्स. तसंच स्टेज 6चा जर आपण उदाहरण घेतलं, ज्याच्यामध्ये घनिष्ठता किंवा दुरावा निर्माण होण्याची जी स्टेज आहे 18 ते 40 वर्षांची, त्यामध्ये सुद्धा की ही स्टेज का निर्माण झाली हे जर रिफ्लेक्ट झालं की कदाचित त्याची स्व ओळख निर्माण होण्यात अडथळे आले होते, आणि मग त्याला घनिष्ठता निर्माण होण्यात किंवा नाती टिकवण्यात किंवा एक्झाम्पल एखादा व्यवसाय सुरू ठेवण्यात रस नव्हता वाटत किंवा संदेह वाटत होता, तर त्याला ते सोडून द्यावं असं वाटलं. त्यावेळेला हे तू सोडू नकोस पेक्षा तू काय करायला हवं, तुला या मार्गाने ही नोकरी करणं आवश्यक किंवा योग्य वाटत नाही, तू काय बदल करू शकतोस, कशा पद्धतीने अप्रोच होऊ शकतोस, व्यवसायाकडे कशा पद्धतीने तू व्यवसाय वाढावा आणि टिकावा म्हणून प्रयत्न करू शकतोस, त्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी आपण भेटूया, बोलूया, अशा पद्धतीचा सकारात्मक सपोर्ट त्या व्यक्तीला देणं ही या स्टेज मधली खूप महत्वाची प्रोसेस आहे किंवा महत्वाचा भाग आहे. मी मुद्दाम तेच जे मुद्दे वारंवार येतात ते टाळतेय, म्हणजे बोलण्याचं, डिस्कस करण्याचं, असं रोल मॉडेलिंग आहे. हे आपल्याला माहिती आहे की आपण कसं वागतो ते मूल तसं बघून त्याचं अनुकरण करत असतात, किंवा आपण कसं एन्व्हायरमेंट देतो तर त्या पद्धतीने ते मुलं मोठी होतात. हे सगळे आपण कॉमनली ऐकलेली, आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींचे जो भाग आहे तो मी शक्यतो टाळते. तुम्हाला काही याबाबत प्रश्न असतील तर ते तुम्ही शेवटी विचारा. बालकांच्या किंवा पाल्यांच्या जीवन प्रवासातले टप्पे आपल्याला समजले असतील तर त्या पद्धतीने आपल्या पालकत्वाच्या टप्प्यांमध्ये किंवा पद्धतींमध्ये काय असावं आणि काय नसावं ते समजणं सोपं जातं, म्हणून विषयाची मांडणी मी अशा पद्धतीने केली आहे. बालकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये ज्याप्रमाणे पालकांचा सजगतेने आपला भूमिका निभावण्याचा, कर्तव्याचा भाग आपण समजू शकतो, तसंच त्या टप्प्यांमध्ये ज्या अडचणी आल्या, जे बदल आपल्या मुलांच्या वागण्यात, प्रगतीमध्ये आपल्याला दिसले, ते आपल्याला योग्य तऱ्हेने त्यांना दिशा द्यायची असेल तर कुठल्या टप्प्यामध्ये काय मिसिंग होतं आणि आता त्याची भरपाई आपल्याला कशी करता येईल, तर हे ऍक्सेप्ट करणं, आणि लहान मुलं असो किंवा मोठ्या वयाची मुलं असो त्यांच्याशी ते प्रांजळपणे कबूल करून बोलणं, त्याबद्दल चर्चा करणं, त्यात त्यांना सहभागी करून घेणं, हा भाग या विषयाच्या निमित्ताने पालकांनी समजून त्यावर जरूर कृती करावी असं मी शेवटी सांगेन. माझा विषय इथपर्यंत मला मांडायचा होता, त्यातलं काही भाग कळला नसेल किंवा काही शंका असतील तर आपण बोलू शकतो. मॅडम, अनेक पालकांच्या मनात प्रश्न असतो की आजकाल 8वी 9वीतली मुलं सुद्धा क्रश किंवा अशा पद्धतीनं हे शब्द वापरतात, आणि त्यांची जी भिन्नलिंगी अलैंगिक मैत्री असते ती जरा अधिकच आहे असं पालकांना वाटत असतं. पूर्वीच्या तुलनेत आज हे खूप वाढलेलं आहे.
अशी भीती बऱ्याच पालकांच्या मनात असते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्या अशी जे पालकांच्या मनात हे डोक्यात असतं त्यावेळी त्यांनी कसं वागावं? थँक्यू सर, प्रश्न विचारल्याबद्दल. हा प्रश्न आहे म्हणजे बहुतेक पालकांच्या मनात आहे. तर काही याचा ओझरता मागोवा मी माझ्या बोलण्यात घेतलेला आहे की पहिली गोष्ट म्हणजे आता ही स्टेज 4 मधून स्टेज 5 मध्ये जाणारी जी कंडिशन आहे मुलांची, तो साधारण वयोगट आहे हा मुलांचा. तर पहिली गोष्ट की आता वातावरण आजूबाजूचं असं झालंय की माझ्या मुलावर त्याचा परिणाम होणार, तो माझं कमी ऐकणार किंवा तो मोबाईल गेम्सच्या आहारी जाणार किंवा त्याला भिन्न लिंगी आकर्षण होणार आणि तो माझ्यापासून गोष्टी लपवणार. ही मुळात पहिल्यांदा जी धास्ती असते ना पालकांच्या मनात, ती जायला हवी. म्हणजे जसं सजगतेचा आपण सराव करतो, तर आपण म्हणतो की आता या मोमेंटमध्ये काय आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं. पण पालकांना ही सजगता येत नाही, कारण त्यांना आपली जबाबदारी फार महत्वाची वाटते. त्या जबाबदारीतून ते मुक्तच होऊ शकत नाहीत, त्यामुळे सजग होऊ शकत नाही. तर माझा मुलगा किंवा मुलगी वाईट संगतीत पडली आहे का, तो असेल नसेल ती पुढची गोष्ट, ही पहिल्यांदा धास्ती. किंवा काल परवा त्यांनी चोरून माझं मोबाईल घेतला किंवा चोरून काही पैसे घेतले, असं सुद्धा उदाहरणं होत आहेत खूप. तर ही जी आधीची झालेली घटना, पुढे येणारी धास्ती, ह्या सगळ्याचा जो मिश्र भाव पालकांमध्ये असतो, त्यामुळे त्यांना सरळ विचार करणं किंवा स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून मुलांना अप्रोच होणं, या गोष्टीमध्ये अडथळा येतो. त्यामुळे पहिल्यांदा मी असे सांगेन की पालकांनी मुळात धास्ती ठेवू नका. म्हणजे मुलांबद्दल फर्म राहणं ही एक गोष्ट, आणि घाबरून त्यांच्याशी संशय घेऊन त्यांच्याशी बोलणं, अप्रोच होणं ही दुसरी गोष्ट. या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ हा या वयातल्या मुलांच्या पालकांनी मुख्यतः समजून घ्यायला हवा. दुसरी गोष्ट, मी सुरुवातीला जसं सांगितलं की पालक हा मुलांच्या वाढीमधला एक महत्वाचा घटक असतो, पण पूर्ण प्रवास जो वाढीचा आहे त्यामध्ये फक्त पालक कारणीभूत नसतात, तर आजूबाजूचं वातावरण सुद्धा कारणीभूत असतं. जर मुलामध्ये सुरुवातीपासून विश्वास निर्माण केला गेला की तू जे ऑब्झर्व करतोय, तू जे एक्सपिरियन्स करतोय, तू घरी येऊन मला जे सांगतोय, तुला जे वाटतंय ते मी त्याला रिस्पेक्ट देईन, मी ऐकून घेईन, आय विल लिसन टू व्हॉट यू आर शेअरिंग, आणि आपण एकत्र बसून ह्याच्यावर डिस्कस करूया, काहीतरी मार्ग शोधूया किंवा एकत्र बसून एन्जॉय करू किंवा एकत्र बसून ती गोष्ट बात करण्याचं ठरवू, जे काय, हे जर सुरुवातीपासून असं नातं असेल तर हे सगळे जे लक्षणं किंवा प्रॉब्लेम्स या वयोगटातल्या मुलांमध्ये साधारण दिसतात, त्याची तीव्रता खूप कमी असते किंवा त्याची तीव्रता मॅनेजेबल असते. म्हणजे आता जसं सर तुम्ही म्हणालात की 8वी 9वीतले मुलं, तर आम्ही बघतो की 8वी 9वी खूप मोठी झाली मुलं, ही लक्षणं 3री 4थी 5वी पासूनच्या मुलांमध्ये सुद्धा दिसतात. भिन्न लिंगी आकर्षण, त्यांना समजत नाही व्हॉट इज लव्ह, पण ते सरळ सरळ चिठ्ठ्या वगैरे पास करतात. तर अशा वेळेला सजग कसं राहावं, म्हणजे सगळं बंद करून तू घरी बस हे सांगणं म्हणजे ते काही संयुक्तिक नाही, प्रॅक्टिकल नाही. तर त्यांच्याशी सतत संवाद साधणं, सध्या काय चालू आहे, मीडियामध्ये न्यूज येतात, न्यूजपेपरमध्ये न्यूज येतात, त्या डिस्कस करणं. आपण काय करतो की लपवून अजूनही काही गोष्टींमध्ये म्हणजे पालक सिनेमा सुरू असला तर विशिष्ट सिनेमे हे नाही लावत मुलांसमोर, तर ठीक आहे, म्हणजे मुद्दाम ते त्यांना एक्सपोज करणं, दाखवणं, ही गोष्ट करावी असं नाही, या मताची नाहीये मी. पण जर मुलांना त्या कळतायत बाहेरून गोष्टी, आपल्याला ते लक्षात येते की मुलांचं वागणं हे अफेक्ट होत आहे बाहेरच्या काही गोष्टींमुळे, तर तेवढी स्पेस त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे की त्या मुलांनी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे. भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होणं हे थांबवू शकत नाही, ते नॅचरल आहे. मग ते थांबवू शकत नाही, पण त्याला आपण योग्य डायरेक्शन देऊ शकतो, त्याच्याशी बोलता येईल, आपला एखादा अनुभव असेल तो शेअर करता येईल, किंवा हे फक्त आकर्षण आहे, तू जसं एक्सप्लोर करतोय तुझ्या बाकीच्या गोष्टी, तसं तू हे पण एक्सप्लोर करतोय की एक मुलगी म्हणून मैत्रीण कशी असावी किंवा एक मुलगा म्हणून मित्र कसा असावा. तर ह्याची लिमिट काय, जसं आपण बोललो की वेगवेगळे रोल्स, म्हणजे जर तुला एखादा मित्र करायचा आहे तर तू 24 तास त्यामध्ये देशील,
तुझे बाकीचे रोल्सला तू जस्टिफाय कसं करशील. इतकं ओपनली, इतकं पेशंटली, इतकं शांतपणे मुलांशी जर बोललं आणि ही बोलण्याची ऐकण्याची सवय जर सुरुवातीपासून असली तर या बाहेरच्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स आपण कंट्रोल करू शकतो. असे म्हणजे उदाहरणं घडलेले आहेत. अचानक ज्या टोकाच्या कृती केलेल्या दिसतात की घरातच चोरी केली आहे किंवा आई वडिलांपासून लपवून कुठेतरी निघून गेले आणि सापडतच नाहीयेत, किंवा अगदी दुर्दैवी उदाहरण म्हणजे आत्महत्येपर्यंतच्या टोकाच्या कृती जातात, तर त्याचं मूळ हेच असतं की सुरुवातीपासूनचा जो चाइल्ड पेरेंट बॉन्ड तयार व्हायला पाहिजे तिथे बऱ्याच तो स्मूथ नसतो. बऱ्याच अडचणी, बऱ्याच भेगा, बरेच डाऊट्स त्याच्यामध्ये असतात. तर व्यक्ती म्हणून जसं मूल डेव्हलप होत आहे ते समाजातला एक भाग आहे आणि त्याच्यामुळे समाजातल्या सगळ्या गोष्टी ते टिपणार. तो टिपकागद आहे, ते टिपणार. ते चांगल्या गोष्टी बघणार आणि वाईट गोष्टी पण बघणार. आपण ऍट द एंड ऑफ द डे जर डिस्कस केलं की आज मला जाताना एक स्पीडिंग गाडी, खूप जोरात गाडी चालत होती आणि ती दिसली, हा एक छोटासा संवादची सुरुवात जर आपण फॅमिलीमध्ये बसून केली तर त्याच्यावर मुलांचं मत काही आपल्याला कळत जातं, किंवा आपलं मत काय हे मुलांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आणि योग्य कुठलं, समाजमान्य कुठलं, हितकारक कुठलं, हे आपण ह्या डिस्कशन मधून पोहोचवू शकतो. म्हणजे सडनली काहीतरी समोर आलंय की माझा मुलगा सिगरेट ओढताना दिसला आणि पॅनिक होऊन आपण त्याला सगळ्यांसमोर थोबाडीत मारली, म्हणजे मग आपण खूप पॉवरफुल पालक आहोत, हे किती चुकीचं आहे. ते त्याचं वागणं आपण बघितलेलं आहे, ते आपण समजून घेऊ की का असं केलं. याचा अर्थ त्याला सूट देणं किंवा त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये दोन गोष्टी असतात. एक तर सूट देणं की आमच्याकडे खूप मोकळं वातावरण आहे, आम्ही अगदी मुलांशी मित्रमैत्रिणींसारखे वागतो, हे पण चूक आहे. किंवा आमच्याकडे अजिबात ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत, मला दिसलं तरी मी पाय ठेवू देणार नाही, हे एक टोक. हे दोन्ही जे टोकं आहेत ना, ती दोन्ही टोकं गाठायला पालक असे म्हणजे स्पॉन्टेनियसली तयार होतात. दोन्ही टोकाची भूमिका जर घेतली तर कधीच हे शक्य होणार नाही की त्या मुलाच्या प्रॉब्लेम्स मधून तो बाहेर येईल, आणि हे मात्र होईल की मूल तुमच्यापासून दुरावेल. तर सगळंच कसं काय शक्य आहे घरी, मी मित्रमैत्रीण नाही होऊ शकत. पालक हे कधी पण पालकच राहायला हवं. त्यांनी विशिष्ट बाउंड्री, विशिष्ट मार्जिन आखून त्यांचा रोल हा पालकांचाच असावा. आणि दुसरं टोक म्हणजे अजिबातच हे मान्य नाहीये वगैरे, ज्या ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपण, आपल्याला माहितीये की आपण त्यावेळेला मोमेंटरी असतात, आपल्याला संताप आलेला झालेला असतो, किंवा मुळात काही बाबतीत असं असतं की आपला अपमान झालेला असतो. माझं मूल असं कसं काय केलं, माझ्या मुलाने, आता सगळे लोक काय म्हणतील मला, हा दोन. तर हे सगळे विचार जर आपण पाहिले तर एक क्लिअर कम्युनिकेशन, सुरुवातीपासून मूल्य काय आहेत फॅमिलीचे, व्हॅल्यूज काय आहेत, कुठले हितकारक आहेत, याबद्दल वेगवेगळ्या उदाहरणांवरून डिस्कशन जर होत राहिले घरामध्ये, तर मला असं वाटतं ह्या गोष्टींवर आपण बऱ्यापैकी आळा आणू शकतो, घालू शकतो. सर, आणखीन काही तुमचे याच संदर्भात उपप्रश्न असेल तर विचारा. कदाचित मी पूर्ण म्हणजे सगळंच बरोबर सांगितलंय असंही नाही. याशिवाय पण तुमचा अनुभव असेल, पालक अजून काही प्रश्न विचारतायत तर ते पण सांगा. आणि कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता किंवा चॅट मध्ये टाईप करून प्रश्न विचारू शकता. हॅलो हॅलो. हा, बोला. हा मॅडम, एक प्रश्न आहे मला की माझं वय वर्ष 40-41 चालू आहे. तुम्ही ज्या पहिल्या काही स्टेजेस सांगितल्या. हॅलो हा, हॅलो. विचारा प्रश्न, विचारा. आवाज येतोय तुमचा. तुम्ही ज्या पहिल्या स्टेजेस सांगितल्या, मला 2 मुलं आहेत, मी हा, त्यांच्या बाबतीत त्या त्या स्टेजेस मध्ये काळजी नक्की घेऊ शकतो, जे माझ्या हातात आहे आता.
पण आता सिच्युएशन अशी आहे की माझ्या आई वडिलांना यातलं काहीच माहित नाहीये. ना त्यांना या स्टेजेस माहिती आहेत, ना हे कसं घडतं हे माहिती आहे. त्यांना ते ते त्या त्यावेळेस जे जे योग्य वाटलं ते तसे तसे रिॲक्ट होत गेले. पण आता मग मी मला पण मदत कशी करायची आणि मी माझ्या मुलांना पण मदत कशी करायची या द्विधा मनस्थितीत मग मी आता येऊ शकतो, म्हणजे आहे आता तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर. कारण मला एका वेळेस माझं मला पण पालक व्हायचंय आणि मला माझ्या मुलांचा पण पालक व्हायचंय. बरोबर. एवढाच प्रश्न आहे. हा, तर यासाठीच मी म्हटलं होतं की एक टर्म मी मध्ये सांगितली होती बोलताना, मिड लाईफ क्रायसिस, की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लॅरिटी फार कमी असते, बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या असतात, वातावरण, समाज मान्यता, कुटुंबाची परिस्थिती, आर्थिक वगैरे सगळी ह्या बरेच बदल झालेले असतात. म्हणजे आपण एका आयुष्याच्या टप्प्यातून दुसऱ्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये जात असतो, रोल्स आपले बदलत असतात. म्हणजे आतापर्यंत मला असं वाटायचं की माझ्या मागे भक्कम कोणीतरी आहे आणि आता मला भक्कम व्हायचंय कोणाच्या तरी मागे वगैरे, अशा बऱ्याच ट्रान्झिशन्स होत असतात या एजमध्ये. त्याच्यामुळे ऍक्च्युली कन्फ्युजन वाढतं. तर तुमच्या आई वडिलांना जरी हे टप्पे माहिती नसतील, ठीक आहे ना, प्रत्येकाला माहिती नसतात आणि नसणं काही चूक नाहीये. पण तुम्हाला असं वाटतं का की तुमच्याबद्दल काही असं झालं पॅरेंटिंग मध्ये, किंवा तुमचे अनुभव तुमच्या आई वडिलांबद्दल, की कुठे असे काही मेजर कॉन्फ्लिक्ट झाले आणि त्याच्यामुळे तुमचं असं व्यक्तिमत्व घडलं, आणि आता हे त्यांच्याशी तुम्हाला बोलण्याची जर योग्य काय म्हणता येईल वेळ वाटत नसेल, तर निदान त्यातून आपण एक करू शकतो की आता मी सजगतेने माझ्या मुलांच्या वाढीचे टप्पे समजून घेऊ शकतो, मी कुठल्या टप्प्याच्या पालक वर्गामध्ये मोडतो ते आयडेंटिफाय करू शकतो, आणि त्यावेळेला कुठल्या गोष्टी आता मला प्रायोरिटीनी करायला हव्यात, कुठल्या गोष्टी मला स्वतःला कृतीत आणायला हव्यात, हे याची जाण आपण निर्माण करू शकतो ना. म्हणजे माहिती असणं, इन्फॉर्म्ड असणं ही एक गोष्ट आहे, आणि आता मला कशाची गरज आहे नेमकी तेवढी माहिती माझ्यापुरतं वापरणं ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सगळेच टप्पे माहिती असणं किंवा सगळ्याच गोष्टी माहिती असणं हे काही शक्य नाहीये. आता मला काय अप्लिकेबल आहे त्यातलं मी तेवढं घेऊन माझ्यापुरतं मी ते सुरू करू शकतो नक्कीच, असं मला वाटतं. ओके, थँक्यू मॅम. वेलकम. इथे मला एक चॅटमध्ये कमेंट दिसते, मुलांची मानसिकता अनेक वेळा त्रासदायक असते, काय करावे. आपण सजग राहावं, तेच या सगळ्याचा सांगण्याचा उद्देश आहे की मानसिकता त्रासदायक म्हणजे नेमका कशाचा त्रास होतोय, काय मानसिकता आपण मुलांची समजून घेतली आहे, कुठे मिसिंग आहोत, या स्टेजेसमध्ये का अशी मानसिकता आपल्याला मुलांमध्ये दिसते. मुलं हेकेखोर आहेत का, मुलं बंडखोर आहेत का, मुलं आळशी आहेत का, मुलं फारच बुजलेले आहेत का, काय आहे नेमकी मानसिकता, आणि ती कुठल्या टप्प्यामुळे, इनकम्प्लिशनमुळे ती आलेली असेल, हे जर आपण थोडं अनालाइज केलं तर आपण त्याचा त्रास करून घेत नाही, उलट त्याच्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे माझा मुलगा ऐकतच नाही किंवा माझा मुलगा स्वतःहून काहीच निर्णय घेत नाही, ही दोन्ही टोकं. मग ह्याचा दोन्हीचा आपल्याला त्रास होणार. पण मग हे कशामुळे आलंय हे जर थोडंसं आपण थांबून सजगपणे विचार केला तर लक्षात येतं की कदाचित हे मिसिंग होतं, म्हणून ही मधली कडी तुटलेली आहे आणि आता हे फायनल त्याचं रूप आपल्याला दिसतंय. सो ओके, ऍक्सेप्टेड की असं झालंय, असं घडलंय आणि हे करंट मॉडेल आपल्या समोर आहे. सो आता ह्याचं काय करायचं, तर त्यावेळेला सपोर्ट करणं, बी मोर ओपन, बी मोर प्रॅक्टिकल. कारण मुलांना गरज असते की आपल्याला असं वाटतं की आजकालच्या मुलांना सगळं माहिती असतं, पण हा पण समज मध्यमवयीन किंवा प्रौढ व्यक्तींचा चुकीचा आहे काही अंश मी म्हणेन. कारण सगळं माहिती नसतं, ते त्यांना सगळी माहिती असते पण त्यांना समजलेला भाग फार कमी असतो. त्यांना माहितीचं अट्रॅक्शन आहे पण ती समजून वापरण्याचा जो माइंडसेट आहे किंवा जी समज आहे ती त्यांच्यामध्ये पूर्णतः डेव्हलप झाली नसते. आपण गृहीत धरतो की बाळांना हे सगळं येतं, मुलांना हे सगळं येतं. अशा वेळेला जर आपण त्यांच्याशी बोलायला लागलो, त्यांच्याशी समजून सांगण्याचा प्रयत्न किंवा विचारायला लागलो,
तर ते जास्त ओपन होतात. त्यांना वाटतं की मला कुठेतरी बोलायला, सांगायला, विचारायला प्लॅटफॉर्म आहे. म्हणून मी मध्ये बोलताना एक याचा उल्लेख केला की पालकांनी आजकाल जास्त इन्फॉर्म्ड असायला हवं. म्हणजे आमच्या वेळी असं नव्हतं बरं, चिकटून राहण्यापेक्षा आजकाल जे काही चाललंय त्याच्याबद्दल सजग राहणं, इन्फॉर्म्ड राहणं. जर आपण म्हणतोय की सायबर क्राईम्स होत आहेत, एक नोटीस येते सगळ्या ठिकाणी आजकाल, फोन आधी वाजतो त्याच्या आधी ती 1 मिनिटाची टेप आपल्याला ऐकावी लागते की आपण सजग राहायला हवं सायबर क्राईमच्या विरुद्ध. तर हे नेमकं काय चाललंय, मी माझं स्वतःची आयडेंटिटी कशी जपू शकतो, स्वतःचा गैरवापर होणार नाही हे कसं करू शकतो, हे आपण इन्फॉर्मेशन घेतोय ना. कुठे कुठे काय काय लॉक करायचं, कुठे कुठे काय काय इन्फॉर्मेशन आपली पर्सनल ठेवायची, हे सगळं आपण करतोय ना. जेव्हा आपण गॅजेट वापरतोय, बँकेचे अकाउंट वापरतोय, आपण ट्रान्झॅक्शन्स करतोय, आपण गाड्या चालवतोय, त्यावेळेला आपण सेफ्टी मेजर्स घेतोय, प्रिकॉशन्स घेतोय. तशी पालकत्वातल्या टप्प्यांमधली प्रिकॉशन्स ही आपल्याला घ्यायला हवेत की हे प्रॉब्लेम्स आजकाल या मुलांमध्ये दिसायला लागलेत. ओके, सो मी स्वतःला इक्विप करणार की ह्याच्याशी मी डील करू शकेन. मला त्यातलं काही येत नाही, मला त्यातलं काही समजत नाही हे म्हणून आपण ती जबाबदारी एकतर म्हणजे जबाबदारीकडे डोळेझाक करतोय, किंवा मग आपण एक अपॉर्च्युनिटी मुलांना देतोय की यांना काही समजणार नाही, हे जाऊ देत बाजूला, आपण काहीतरी वेगळ्या शॉर्टकटने आपल्याला जे हवं ते माहिती करून घेऊ. सो हे तारतम्य फार गरजेचं आहे. चालेल सर, आता मला वाटतं प्रश्न नाही आहेत कोणाचे, तर तुमची परवानगी असेल तर मी थांबते. मॅडम मला एक प्रश्न आहे. ओके. म्हणजे माझा मुलगा हट्टी आहे, तो आता 12 वर्षाचा आहे आणि त्याला बऱ्याच गोष्टी आम्ही खूप लहानपणापासून सांगत आलेलो आहे. म्हणजे अक्षरशः रागवून झालं, माझ्या नवऱ्याने त्याला रागवलं, बऱ्याच वेळा असं सांगितलं की ठीक आहे तुला मग ही पनिशमेंट मिळेल, समजा टीव्ही नाही पाहायचा बाबा किंवा हे नाही पाहायचं. आणि एवढं सगळं करून पण तो पुन्हा त्याच गोष्टी करतो. आणि म्हणजे अक्षरशः आता हे 10-12 वर्ष म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आधी सुरू झाल्या आणि आता असं आहे की ह्या पॉइंटला मी असं की त्याला इतक्या वेळा सांगून पण तो त्या गोष्टी तशाच करतोय. आणि म्हणजे एकतर आम्ही बाहेर देशात राहायला आल्यामुळे सुरुवातीला मी खूपच प्रोटेक्टिव्ह होते त्याच्या बाबतीत, तो खूपच लहान होता तेव्हा. आणि मग असं झालं की माझं लक्ष सगळं त्याच्याकडे आणि मी सगळं त्याची काळजी घेत गेल्यामुळे तो माझ्यावर बराच डिपेंड राहिला. ह्यात माझी चूक आहे हे मी मान्य करते, पण तो आता त्या एका मेंटॅलिटीच्या बाहेरच येत नाही की त्याला चेंजेस करायला हवे त्याच्या वागण्यात. समजा जेवताना इकडे तिकडे पडतं, त्याच्या काही लक्षात येत नाही, किंवा अभ्यास करायला सांगितल्यानंतर आम्ही त्याला किती वर्षाचं हेच समजवतोय की तू जर अभ्यास आधी संपवला तर तुला बाकीचा वेळ खेळायला मिळेल. पण त्याला ते समजतच नाही, तो आधी खेळतोच आणि मग नंतर अभ्यास शेवटच्या मोमेंट पर्यंत करत राहतो. तर ह्या सगळ्या सिच्युएशन मधनं कसं आम्ही त्याला गाईड करावं हे आम्हाला समजायला थोडंसं अवघड झालेलं आहे. तर तुम्ही त्यात काही मदत करू शकाल का? मी मदत म्हणजे मी सांगू शकेन, बाकी करायचं तुम्हालाच आहे. बरोबर. याचा पण मी उल्लेख केलाय मी बोलताना की कंटिन्युटी राहत नाही. म्हणजे तुम्ही पण जसं म्हणालात आता की आम्ही पुष्कळ गोष्टी करून पाहिल्या आमच्या मुलाबरोबर, त्याला सांगून पाहिलं, त्याला मारून पाहिलं, त्याचं बंद करून पाहिलं काहीतरी. पण हे करून पाहणं आणि करणं हे दोन वेगवेगळ्या एंटिटीज आहेत असं मला वाटतं. आणि थोडासा जो आमच्याशी बोलणारा पालक वर्ग आहे त्याच्यातून मी हे निष्कर्ष नक्की माझ्या पुरता काढलेला आहे की पालक खरंच सगळं करून पाहत असतात, पण कुठली एक गोष्ट कंटिन्युटीनी, कन्सिस्टन्सीनी करत नाहीत. आणि तिथे खरा गेम असतो, कारण मुलं ते टिकतात. मुलांना माहिती असतं की थ्रेशोल्ड काय आहे आई वडिलांचा. म्हणजे 3दा नाही म्हणलं आणि 4थ्यांदा मी करायला गेल्यावर आई वडील थकून जातात. ते नाही म्हणणंही सोडून देतात, हो म्हणणंही सोडून देतात, मला माझ्यावर सोपवून देतात, मी माझं हवं ते करून मोकळा होतो. तर ते आपला थ्रेशोल्ड चेक करत असतात. सो करून पाहून उपयोग नसतो, ती गोष्ट सातत्याने न चुकता न थांबता करत राहणं हे फार महत्वाचं असतं. तुम्ही जसं म्हणताय की डिपेंडन्सी वाढली आहे, सो ओके, म्हणजे आता ह्या स्टेज पासून आपल्याला काय करता येईल की ज्यांनी तो काही गोष्टींमध्ये इंडिपेंडेंट व्हायला लागेल.
एक खूप म्हणजे कॉमन आहेत ह्या गोष्टी, की तू हा होमवर्क केल्याशिवाय तुला जेवायला देणार नाही किंवा तू हा होमवर्क केल्याशिवाय तुला बाहेर खेळायला देणार नाही. तर मुलं हातपाय आपटतात, जमिनीवर लोळण घेतात, जेवत नाहीत, रड रड रडतात. मग त्यांना ओकारीसारखं वगैरे भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. मग आपण खूप हळवे होतो. मग आपल्याला वाटतं इतकी खरंच गरज आहे का शिक्षा देण्याची, कडक राहण्याची. मग आपण मेल्ट होतो आणि मग आपण त्यांना म्हणतो आजच्या दिवस करू दे ना, उद्यापासून नाही. त्या बाळाला आपला थ्रेशोल्ड कळला की आजचा दिवस जसा निभला तसा उद्याच्या दिवसासाठी मी अजून इक्विप होणार आहे. सो एक कॉमन सायकोलॉजी ही की तुम्ही जर एक नियम केलाय ना, मग तो सगळ्यांसाठी व्यवस्थित सगळ्यांना इन्फॉर्म करून पाळला गेला पाहिजे. तुम्ही जर म्हणलंय की 6 ते 7 तू खेळायला जा, तर तुम्ही त्याला 6 वाजता सोडलं पाहिजे. पुष्कळदा असं होतं की 5 ते 6 अभ्यास करायचा आणि 6 ते 7 खेळायला जायचं. मग हे एवढंच राहिलंय, तू 5:15 झाले तरी लगेच काय पळून जातो, करायला बस. तुम्ही चिटिंग केली ना मुलाबरोबर. तुम्ही त्याचे 15 मिनिटं खाल्ले खेळाचे, मग तो पुढे अर्धा तास खातो तुमच्या शिस्तीचे जेवणाचे खेळचे. ही सायकल बनत जाते. लहानपणी ती फार गोड वाटते. आपल्याला वाटतं बघा माझा मुलगा माझी मुलगी कशी चंट आहे, कशी स्मार्ट आहे. तिने बरोबर म्हटलं की तू माझा 10 मिनिटं वेळ घेतला, आता मला 10 मिनिटं एक्स्ट्रा पाहिजे आणि पनिशमेंट पेनॉल्टी म्हणून 20 मिनिटं मी घेणार. आपण कौतुक करतो ना, आपल्याला खरंच छान वाटतं, कारण हा विचार आपल्या मनात आलेला नसतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जिथे आपण ठरवलंय ना, आपला मुळात आपला गोल काय आहे. आपल्याला मुलाला ऑलराऊंडर करायचंय, अभ्यासामध्ये प्रगती करून द्यायची आहे का, वेळोवेळी त्याचं जे काही काय म्हणता येईल, एक त्याचं नित्यकर्म आहे, एक स्ट्रक्चर्ड रुटीन त्याच्यासाठी करायचं. आपल्याला नेमकं करायचं काय. आपण त्याला अभ्यास का करायला सांगतोय, आपण त्याला खेळायला जा का सांगतोय, आपण त्याला खा का सांगतोय, हे आपल्याशी पक्क असलं पाहिजे. मी त्याला आज सांगते की तू आज हे पानातली पोळी भाजी संपवायची. मी का सांगते त्याला, कारण मी आज तीच केली आहे म्हणून का, कारण त्याचं 2 दिवस बाहेरचं खाणं खूप झालं होतं म्हणून. म्हणजे कारण काय आहे मी त्याला पोळी भाजीच खायला सांगते. अशा वेळेला आपण फर्म असलो ना, तर त्यात पळवाटा मुलं काढत नाहीत. ही सगळे जणांसाठी केलेली पोळी भाजी आहे, ही आजचं जेवण आहे, ही आपल्याला खायची आहे, विषय संपला. हे जर मला माहितीये तर मी तेवढाच मेसेज त्या बाळाला देईन. मग नाही रे आज पोळी भाजीच केली कारण मला वेळ नव्हता, किंवा तू 2 दिवस झाले खूप बाहेरचं खातोय, मग आज पोळी भाजी. मग आई प्लीज आज 1 दिवस अजून खाऊ दे ना काहीतरी, मी उद्यापासून नक्की पोळी भाजी खाईन. म्हणजे हे सगळे जर आपण फाटे फोडतोय त्या विषयाला, कारण आपल्याला नक्की माहिती नाही की आपल्याला काय द्यायचंय मुलांना, तर मग मुलं त्याचा असा स्मार्टली वापर करून घेतात. एक एक मुद्दा ह्याच्यातला बघत गेलो तर लक्षात येतं की पालकांमध्ये एकवाक्यता असावी की आपल्याला नेमके काय व्हॅल्यूज, काय पद्धतीचे नियम, काय पद्धतीचं वातावरण कुटुंबात ठेवायचंय त्याबद्दल एकवाक्यता हवी. त्याबद्दलचं जे काही रुटीन आपल्याला घरात सगळ्यांसाठी सेट करायचंय, ते मी जसं मेन्शन केलं की रोल मॉडेल आपणही असलो पाहिजे त्यातलं, की ज्या गोष्टी आपण नियम कुटुंबासाठी म्हणतोय त्या आपल्यासाठी पण आहेत हे धरून चालायचं किंवा ते करायचं. आणि जसं तुम्ही ऐकलं असेल की लहान बाळाला जेव्हा आपण नवीन नवीन चवी इंट्रोड्यूस करतो, तर समजा आंबट चवीचं काही किंवा एखादी पोळीचा तुकडा इंट्रोड्यूस केला, एखादी नवीन भाजी किंवा फळाचा तुकडा इंट्रोड्यूस केला, तर ते त्याला सातत्याने 8 दिवस द्यायचं असतं. तेव्हा त्याला ती टेस्ट डेव्हलप होते, टेस्ट बर्ड्स त्याचे तयार होतात, ती नवीन चव ओळखायला, आवडून घ्यायला. तर हा मिनिमम स्पॅन बाळांच्या बाबतीत आहे की 1 फूड फॉर ॲटलिस्ट 8 days इन कंटिन्युटी. तसा तुम्ही ऐकून असाल, माहिती असेल किंवा तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की कुठलीही नवीन सवय निर्माण करायची किंवा मोडायची, त्याला 21 दिवसाचा टाइम पिरियड हा गृहीत धरायचा असतो. तेवढ्याची तयारी करायची असते. पण आपण पालक म्हणून फार प्रेमळ असतो आणि आपला 21 दिवस पेशन्स काही टिकत नाही. ही त्यातला खरी तर गोम आहे. मला असं वाटतं मी पुरेसं एक्सप्लेनेशन आपण विचारलेल्या प्रश्नावर दिलेलं आहे. हो, थँक्यू मॅम. ऍक्च्युली म्हणजे वागण्याचं हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या बरोबर आहे. मला अजून एक विचारायचं आहे की त्याला म्हणजे अभ्यासात सुद्धा आता त्याचं हँडरायटिंग तसं खूप चांगलं आहे, पण तो दरवेळेस खराबच काढतो शाळेत. जेव्हा त्याचा होमवर्क घरी येतो ते आम्ही पाहतो तर
हो, त्याचा हँडरायटिंग खूप खराब असतं आणि म्हणजे आम्ही इतके वर्ष त्याच्या हँडरायटिंगवर काम केलंय, त्याचं हँडरायटिंग चांगलं आहे आणि तरी तो तसंच का काढतो? म्हणजे ही त्यामागे त्याचा काय विचार असेल की तो असं का करत असेल? आम्ही त्याला खूप वेळा विचारतो की तू असं का करतोस, पण तो म्हणजे त्याला काहीतरी असंच उत्तर देतो की मी घाईघाईत लिहिलं, टीचरनी वेळ नव्हता म्हणून मी केलं. पण आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याच्याकडे वेळ असतो त्यावेळेस सुद्धा तो तसंच करतो, जर आमचं लक्ष नसेल तर. आणि जर आमचं लक्ष असेल तर मग मात्र तो चांगला अक्षर काढतो. तर म्हणजे हे अशी का मेंटॅलिटी असू शकते मुलांची? दोन कारण आहेत त्याला. एक तर त्याचे फाईन मोटर स्किल्स कितपत डेव्हलप झालेत ते आपण चेक करतो. म्हणजे तुमच्या मुलाचं म्हणून नाही, इन जनरल मी बघते की आम्ही बघतो की म्हणजे पेन्सिल ग्रिप किंवा प्रेशर आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याची सिटिंग पोश्चर आणि हे सगळं कसं आहे. म्हणजे घरी त्याला कसंही बसता येतं आणि शाळेमध्ये विशिष्ट डेस्क आणि चेअरवर बसावं लागतं म्हणून फरक पडतो का. दुसरी गोष्ट, घरी हा मुद्दा खूप चघळला जातो का. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक जवळच्या नातेवाईकाबरोबर किंवा इतर मित्रमैत्रिणी ज्या आपल्या पालक आहेत त्यांची मुलं त्याच वयाची आहेत त्यांच्याबरोबर हा मुद्दा खूप चघळला जातो का, की हा ना शाळेत असं लिहितो आणि घरी असं का बरं लिहित असेल. आता तुम्ही मला विचारताय मीटिंग मध्ये, आपण सगळे ह्याच मुद्द्यावर डिस्कस करायला थांबलोय म्हणून ठीक आहे. पण कधीतरी असं होतं तुमच्याबद्दल म्हणून नाही, इन जनरल होतं की फोनवर आपण मैत्रिणीशी, आईशी, वडिलांशी तेच बोलत असतो. त्याचं सगळं चांगलंय, आता जेवण झालंय आणि का माहिती नाही ते लिहिणंच फक्त त्याचं एक खूप त्रास देतं. सो त्याचे कान ऐकतायत तुम्हाला. हो. म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम म्हणून बघायचा आहे का तुम्हाला ती फक्त त्याची सवय तुम्ही नोंदवून त्याच्यामध्ये तुम्ही 4 लोकांना ती सांगून किंवा कदाचित त्याबद्दल स्वतःबद्दल सिंपती निर्माण करून घेताय लोकांकडून, व्हॉट एव्हर इट इज. हे तुम्हीच पर्सनली घेऊ नका. हे एक इन जनरल असतं की माझं मूल नाही, बरोबर फार आहे. आकांत तांडव करतं, माझं मूल ना हे खातच नाही अजिबात, मला इतका त्रास होतो ना रोज काय बनवायचं ठरवायला. म्हणजे एका प्रकारची आपण सिंपती लोकांकडून घेतोय का. एक असते ना इनर अर्ज असते पालकांची सुद्धा की म्हणजे इतकं असं सगळं करून काळजीपोटी पण बोललं जातं ते बोललं बराच जातं. वेळ. पण मग हे रिपिटेटिव्हली जर बोलल्या गेलं तर त्याचा तो टाइम स्पॅन नाहीये ना. 6 तास 8 तास तो फक्त लिहिण्यावरच बोलतोय आपण, हे जर तो ऐकतोय. शाळेत ती कमेंट मिळाली, घरी आल्याला ती कमेंट मिळाली, 1-2 तासांनी झाल्यानंतर अभ्यासाला बसल्यावर ती कमेंट मिळाली, कोणीतरी भेटायला आलं तेव्हा ती कमेंट त्याच्या कानावर गेली. म्हणजे एकच मुद्दा आपण त्याला लावून धरलाय. त्यापेक्षा एक अलॉट करायचा टाइम स्पॅन, एक अलॉट करायचा दिवसभरातला, अभ्यासाबद्दल, लिखाणाबद्दल चर्चा करणं किंवा तो अभ्यास ऍक्च्युअली करून घेणं, याला हा वेळ आहे. फॉर एक्झाम्पल 6 ते 8, 7 ते 9, 5 ते 6, जे काय तुमच्या सोयीने असेल तो. आणि इतर वेळेस त्याच्या इतर गोष्टींवर बोला, इतर गोष्टी ऑब्झर्व करा, इतर गोष्टींना एनकरेज करा किंवा समजून घ्या. म्हणजे त्याला माहितीये की हा जो मेसेज मला 4:30ला मिळाला होता तो पुन्हा मला 7, 7:30, 9, 8:45 असं ऐकायला नाही मिळणार आहे. मला एकदा सांगून झालंय. आता मी काय करतोय बघा, मी कशी स्लाइड वरून झरकन खाली आलो, त्याला तुम्ही बघा. मग कोणीतरी म्हणतं वा छान, तुमचा मुलगा किती बोल्ड आहे, किती छान स्लाइड वरून खाली आला, की आपण म्हणतो हो तसं सगळं चांगलं आहे, त्याचं फक्त अक्षरच तेवढं खराब आहे. तर म्हणजे हे प्रॅक्टिकली होतं. होतं कधी. होतं म्हणजे बाकीच्या गोष्टी आम्ही म्हणतो खूप चांगल्या आहेत त्याच्या, पण ही गोष्ट आहे अशी, असं म्हणजे बोललं आपण जातं त्याला बरेच वेळा. अप्रिशिएट करतोय का डिस्करेज करतोय हे आपल्याशीच आपण सच्चे नसतो. आणि मग मुलं तर आहेत बसलेले आपल्याला ऑब्झर्व करायला, त्यामुळे थोडं सजग राहणं या बाबतीत फार गरजेचं आहे. बरं, ठीक आहे मॅम. थँक्यू मॅम. एक प्रश्न आलेला आहे चॅट मध्ये, त्याबद्दल काही बोलाल का. एखादी गोष्ट पटत नाही तर काय करावं. हो, एखादी गोष्ट त्यांना पटली नाही तर काय करावं. मे बी इट्स जनरेशन गॅप. त्यांना पटली नाही का आपल्याला पटली नाही हे पहिलं समजून घ्यावं. म्हणजे आजकाल खूप कॉमन झालंय की कुठल्या नातेवाईकांच्या काही सोशल फंक्शन किंवा आपल्या नातेवाईकांमधलं काहीतरी गेट टुगेदर वगैरे असलं की मुलं सांगतात आम्ही घरी राहतो, ऑर्डर करतो, तुम्ही जाऊन या, किंवा आमच्यासाठी काहीतरी छान तयार करून ठेवा, आम्ही छान नीट राहतो, स्वतःची काळजी घेतो, तुम्ही जाऊन या. आपल्याला ते फार ऑड वाटतं. आपल्याला वाटतं आपण किती छान सगळ्यांबरोबर जायचो,
आणि हे असं का. हे एक साधं उदाहरण आहे, पण हे असं होत आहे. तर त्याला दोन पर्याय, म्हणजे एक तर त्यांना फोर्सफुली घेऊन जायचं की नाही तुला हे केलंच पाहिजे कारण आम्ही म्हणतोय, आणि ते आपल्या फार जवळचे आहेत किंवा त्यांनी फार प्रेमाने तुला बोलवलंय वगैरे, तर तुला तर आलंच पाहिजे. किंवा मग दुसरं आहे की तुझं हे नेहमीच असतं, तुझं काही कर, तू बघ, आता पुढच्या वेळेसपासून मी तुला विचारणारही नाही वगैरे. सो आपण काय मेसेज देतोय आपल्या ह्या बिहेवियर वरून. किंवा तिसरा पण एक अप्रोच असतो जो आपण बेग करतो. ऍज पेरेंट्स वी बेग, प्लीज चल, अरे आता यावेळेला चल. सो इट्स म्हणजे ह्या सगळ्या आपण अशा गोष्टी करतो की एक त्या मुलाची जर इच्छा नसेल ती गोष्ट करण्याची, तर त्याची इच्छा नसण्याची चा विचार आपण खूप पक्का करून देत असतो. त्यापेक्षा त्याची इच्छा नाहीये, ठीक आहे, तुला नाही हवंसं वाटत आहे, तुला नाही करावंसं वाटत आहे, का बरं नाही करावंसं वाटत, किंवा मला असं वाटतं तू करावंस, आणि तू करून बघितलं की तू सांग मला तुला कसं वाटतं, मग पुढच्या वेळेला आपण ठरवू ही गोष्ट करायची की नाही, तुला यायचं की नाही, किंवा जे काय तुम्हाला इच्छा असेल त्यावेळेला त्याला सांगायची. सो आपण किती ऑप्शन्स देतोय त्याच्यावरही मूल किती करावं का करू नये हे ठरवत असतं. म्हणजे खाण्यातले ऑप्शन्स, कपड्यांमधले ऑप्शन्स, स्टेशनरी मधले ऑप्शन्स, प्लेसेस व्हिजिट करण्याचे ऑप्शन्स. म्हणजे आपण जर म्हणतोय की या रविवारी अमुक ठिकाणी आपल्याला जायचं आहे, आणि त्याच्यात मग ऑप्शन्स आले की नाही इथे नाही, मग अमुक म्हणजे मॉलमध्ये जायचंय फॉर एक्झाम्पल, तर त्याला त्यावेळेला आपण कसं हँडल करतो. त्याची इच्छा आहे की मॉलमध्ये जायचं, आणि आपली इच्छा आहे की कुठल्या तरी काहीतरी बागेत जायचं किंवा एखादं संग्रहालय बघायला जायचं वगैरे. सो देन हाऊ स्मार्टली अँड हाऊ म्युच्युअली वी कम टू द आन्सर, टू द कन्क्ल्युजन इज मोर इम्पॉर्टंट. तुझी इच्छा आहे मॉलला जायची, आणि आमचं असं ठरलंय की, किंवा आम्ही असं म्हणतोय की यावेळेला आपण हे संग्रहालय बघायचं किंवा हा शो बघायचा. सो आता काय करूया, दोन ऑप्शन्स आहेत, दोन गोष्टी करायच्यात, एक या रविवारी करू शकतो, एक पुढच्या रविवारी करू शकतो. सो यू डिसाइड अँड डू. नॅचरली लहान मूल असेल किंवा थोडस काय म्हणता येईल त्याला, नॉटी मूल असेल, तर ते म्हणेल की मी म्हणतोय ते या रविवारी करून घ्या तुमचं तुमचं, नंतर पुढच्या रविवारी बघूया. पण दॅट डझंट मीन दॅट आपण त्याला म्हटलंय की ठीक आहे. त्याचं म्हणणं जर असं असेल की ह्या दोन गोष्टी दोन दिवशी आपल्याला डिवाइड करायच्या, सो मेक इट अ पॉइंट दॅट तो त्या गोष्टीला स्टिक राहील. व्हॉट एव्हर ही हॅज गिव्हन द वर्ड ऑफ, ही इज फॉलोइंग दॅट. हे केव्हा शक्य आहे की आपण त्याला दिलेला शब्द त्यांनी आपण पाळलेला प्रत्येक वेळेला बघितलाय, की तू तुझा हा होमवर्क पूर्ण केलास तर तू हा एपिसोड नक्की बघू शकतो, असं आपण म्हणायचं. आणि त्याला मग म्हणायचं की हा एपिसोड आता 1 तास चालणार आहे, 1 तास काय तू बघत बसणार आहे का, मग तुला झोपायला उशीर होईल, सकाळी शाळेत जायला उशीर होईल. सो जेव्हा आपण प्रॉमिस करतो तेव्हाच जर आपण विचारपूर्वक प्रॉमिस केला, आपण सजगतेने प्रॉमिस केलं की 1 तासाचा एपिसोड आपण ज्याला तर 9:15 बघायला, 9:30 बघायला फ्री करू, तो झोपणार केव्हा, उठणार केव्हा, शाळेची वेळ कशी साधणार. त्यापेक्षा आपण जेव्हा प्रॉमिस करतो ते अलर्टली जर प्रॉमिस केलं, तर ते मूल जेव्हा प्रॉमिस करेल आपल्याला, ते पण तो शिकेल आपल्याकडून बघून की हे पण पाळण्यासाठीच आपण पालकांशी प्रॉमिस करत असतो. आई बाबा हे कोणीतरी बाहेरचे नाही आहेत की आपण त्यांच्याशी प्रॉमिस मोडू, हे आपल्याला आपल्या व्हॅल्यू मध्ये बसत नाही. सो ही विल लर्न, शी विल लर्न फ्रॉम युअर अलर्टनेस दॅट वर्ड इज अ वर्ड अँड आय शुड फॉलो इट. मग एखादी गोष्ट जनरेशन गॅप म्हणून आपण सोडून द्यायला कधी कधी तयार होतो, पण ती सोडून देताना आपली मूल्य काय आहेत हे मात्र त्याला कळवायला हवं. म्हणजे जसं सिंपल एक्झाम्पल, एक ड्रेसिंग सेन्स आहे की अमुक प्रकारचे पद्धतीचे कपडे आपण कुठे जातोय त्या पद्धतीने मुलांनी घालावे, कारण आपण आपल्या वेळेला असे घालत होतो. सो तसेच्या तसे घालणं अशक्य आहे, तसे मिळणंही अशक्य आहे, किंवा फॉर दॅट मॅटर तसे पटणंही अशक्य आहे. पण निदान मिळते जुळते, त्याच्यातून आपण काय रिफ्लेक्ट करतोय, आपण कपडे कशा पद्धतीचे घालतोय, ह्याच्यातून याला का महत्व आहे, हे थोडंसं जर डिस्कस कधीतरी आपल्या बोलण्यात महिन्यातून एकदा दोनदा झालं असेल, तर मुलांना ते सांगणं सोपं जातं.
अशा पद्धतीचे कपडे अशासाठी घालायचे की ह्याच्यातून हा सिग्नल मिळतो, हा मेसेज मिळतो, आणि म्हणून आपला जो ड्रेसिंग सेन्स आहे त्याच्याकडे आपण अलर्टली बघायला हवं. सो पटलं नाही तरी काही गोष्टी आपण त्या मुलांना अशा पद्धतीने सांगू शकतो. आणि जनरेशन गॅप म्हणाल तर खरंच सांगा मला की आजकालच्या जनरेशन मधले जे प्रौढ किंवा मिडल एजेड किंवा नाही, खूप मी पिनपॉइंट करते असं नाही, पण कशा पद्धतीचं लाईफस्टाईल ते सध्या करतात. म्हणजे आजी आजोबांना पुष्कळदा असं नको असतं की नातवंड घरात सांभाळायला फार वेळ अडकून पडायला हवं. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि किंवा मग त्यांना म्हणजे अचानक वय वाढल्यानंतर काहीतरी वेगळ्या पद्धतीची वेशभूषा करावीशी वाटते. कुठेतरी वेगळं म्हणजे वागावं, व्हिजिट द्याव्या, असं काहीतरी वाटायला लागतं. हा मुद्दा थोडासा वेगळा आहे, पण माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की जनरेशन इज नॉट द ओनली रिझन. म्हणजे आपण त्या गोष्टी आपल्या कुटुंबापुरत्या, आपल्या घरापुरत्या कशा अप्लिकेबल आहेत याबद्दल चर्चा होत राहणं, हा त्यातून सगळ्यात मध्यम मार्ग आहे की आपल्याला ऍक्सेप्टेबल रिलेशन मुलाबद्दल किंवा मुलाशी मेंटेन करता येईल. नमस्कार मॅडम. हा बोला. हॅलो. हा बोला. मॅडम, काही काही मुलांमध्ये आकलन शक्ती जी आहे ती थोडीशी विकसित झालेली नसते, किंवा त्यांना आजूबाजूला काय घडतंय आणि त्याला अनुसरून आपण कसं वागलं पाहिजे किंवा कसं बोललं पाहिजे हे त्यांच्या पटकन लक्षात येत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केला पाहिजे, किंवा काय त्यांचं चुकत असेल, किंवा काय हेरिडिटी प्रॉब्लेम असू शकतो का, किंवा काय? बरोबर. ऍक्च्युली मी या माझ्या मुद्द्यांमध्ये हा तुम्ही म्हणताय तसा एक वेगळा मुद्दा म्हणून घालणार होते की स्पेशल नीड्स चिल्ड्रन जे आहेत, म्हणजे काही मुलांमध्ये जसं तुम्ही म्हणता की आकलनशक्ती कमी असते, काही मुलांमध्ये त्या पद्धतीच्या क्षमताच मुळात कमी असतात, म्हणजे डेव्हलप नसतात झालेल्या वयाप्रमाणे. तर हा एक टोटली वेगळा वर्ग असतो मुलांचा, आणि तो वाढतोय आजकाल. म्हणजे असं नाहीये की तुमच्या माझ्या एकटीच्याच कोणाच्या बाबतीत आहे, पण ओव्हरऑल स्पेशल नीड्स ज्या मुलांमध्ये आहेत, म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी वाढतीये, अटेन्शन डेफिसिट होतंय, किंवा काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये वाढ होते, हे जे सगळं आपण पाहिलं, त्यांना हे टप्पे अप्लिकेबल आहेत. पण त्यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलून ते टप्पे अप्लिकेबल आहेत. म्हणजे त्यांच्याकडून काय एक्सपेक्ट करायचं किंवा कुठल्या पद्धतीने त्यांनी ते वागणं बोलणं ठेवलं म्हणजे मग आपल्याला त्या लेवलला आपण आलोय असं समजून घ्यायचं, हे याला थोडे वेगळे क्रायटेरिया आहेत. तर हे जे तुम्ही म्हणताय की आकलन होत नाही कधी कधी, तर बेसिक कारण काय आहे? अटेन्शन कमी आहे म्हणून आहे, भाषा विकसित झाली नाही म्हणून आहे, 1 to 1 जसा संवाद माणसांमध्ये व्हायला हवा तसा नाहीये, किंवा मग सराउंडिंग एक्सपोजर नाहीये. तर काही याच्यात 1-2 यातली कारणं किंवा सगळी कारणं सुद्धा एखाद्या मुलामध्ये असू शकतात. तर अशा वेळेला त्याची टप्प्याटप्प्याने त्या गोष्टींचा एक स्ट्रक्चर्ड प्लॅन करायचा, आणि त्या गोष्टी त्याला एक्सपोज करायच्या, त्या गोष्टी टप्प्याटप्प्याने शिकवायच्या. मग त्यामध्ये त्याचा स्पीड महत्वाचा नाहीये, त्याच्यामध्ये त्याचं आकलन कसं होतं हे ऑब्झर्व करायचं. जसं अचानक कुठेतरी तो हसणं अपेक्षित नव्हतं तिथे ती मुलगी हसायला लागली, किंवा जिथे म्हणजे पटकन खाली बसणं अपेक्षित नव्हतं तिथे ती खाली बसली, अशा काहीतरी गोष्टी आपण ज्या म्हणतो. सो ही सोशल इंटेलिजन्सचा हा भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये काही जन्मजात कारणं आहेत का काही डेव्हलपमेंटल कारणं आहेत, ते जर बघितले तर मी स्पेसिफिकली त्या मुलाच्या बाबतीत सांगू शकीन. पण हे थोडेसे स्पेशल नीड्सच्या कॅटेगरीतले जे मुलं आहेत त्यांचं ट्रेनिंगच वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागतं. एक गोल सेट करायचा, त्याच्या सब गोल्स किंवा सब टाईप स्टेजेस ठरवायच्या, आणि त्या अकम्प्लिश करत करत तो गोल्स अचीव करायचा. आणि तो सुद्धा 100% अचीव होईलच अशी अपेक्षा ठेवायची नाही. मॅनेजेबल लेवलला, सोशली ऍक्सेप्टेबल लेवलला तो गोल अचीव झाला की पुढचा गोल सेट करायचा. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने या मुलांवर काम करावं लागतं. थँक्यू डॉक्टर.
थँक्यू सर. तुम्ही खूप थँक्यू सो मच. छान मुद्देसूद विषय मांडला आणि सर्व श्रोत्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. तुम्ही सत्व साप्ताहिक मिलनमध्ये या विषयावर बोललात यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण सेशन संपूया. हो सर, थँक्यू सो मच. तुम्ही यात सहभागी धन्यवाद करून मॅडम, धन्यवाद सर, सर्व श्रोत्यांचे पण आभार. धन्यवाद.